मॅडम हे करा, स्वागत करा. हो, बोलते सर. करते सर. सर्वप्रथम सराव वर्गामध्ये गुरुवर्य देवारी सर यांना नमस्कार करते, त्यांचं स्वागत करते. कुबल मॅडमचंही स्वागत आहे. सगळे आपले अतिशय जिज्ञासू असे विद्यार्थी, त्यात शिंदे सर आहेत, दळवी सर आहेत, कुबल मॅडम आहेत, रंजना मॅडम आहेत, माधुरी आहे, तृप्ती आहे, सर्व कुलकर्णी आहेत. तर या सगळ्यांचं स्वागत करते. सगळ्यात महत्वाचं मला आज असं वाटतंय की कुबल मॅडम नेहमीच सगळा वर्ग कंट्रोल करत असतात आणि बऱ्याचशा तांत्रिक बाबी त्या सांभाळत असतात. गेल्या वेळेस त्यांनी पंचपक्षीचं व्याख्यान घेतलं, पण मला त्यांचं व्याख्यान ऐकता आलं नाही. त्यामुळे मी खूप मोठी संधी मिस केली असं वाटतं. आज त्यांचं व्याख्यान मला ऐकायला मिळणार आहे, याचा मला आनंद आहे. म्हणून त्यांचं मी अगदी मनापासून स्वागत करणार आहे. आणि त्यांच्या एकूणच व्यक्तिमत्वाचा एक पैलू मला जो जाणवला, तो मला इथे सांगावासा वाटतो. की नेहमीच कोणतीही गोष्ट सांगितली तर एका विनयपूर्वक त्या हो म्हणून त्याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने त्या सादर करत असतात. आणि अतिशय मितभाषी असून सगळ्या गोष्टीचं नॉलेज त्या चांगल्या पद्धतीने घेत असतात. म्हणूनच त्या डॉक्टरेट पर्यंत पोहोचलेल्या आहेत. त्या कुबल मॅडम, तुमचं खूप खूप स्वागत. आणि तुम्हाला तुमच्या या पंचपक्षी हा जो आवडता विषय आहे, त्या आवडत्या विषयासाठी तुम्हाला शुभेच्छा देते. आणि वर्गाला सुरुवात करावी, लेक्चरला सुरुवात करावी अशी मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद मॅडम, धन्यवाद सर. थँक्यू. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. कुबल मॅडम. करायचं सुरू. हो, तुम्ही सुरू करा. ठीक आहे. माझा फक्त एकदा आवाज नीट येतोय का सगळ्यांनी सांगा, म्हणजे मला हो, इकडनं बरोबर. ऍडजस्ट करायला येतोय येतोय ना? येतोय येतोय, येतोय, व्यवस्थित ठीक येतोय. आहे. तर सर, सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार. तुम्ही मला परत ही एक गोल्डन अपॉर्च्युनिटी दिली. मला खूप घाई झाली तशी थोडी, पण तरी सुद्धा तुमचे पण कोटी कोटी धन्यवाद. तुम्हाला कोटी कोटी वंदन. आणि आपल्या हायदनकर मॅडम त्या तर सगळ्यांचं छान स्वागत करतात. आज मला पण म्हणजे आवडलं. मागच्या वेळेस पण सर्व मॅडमने पण छान केलं होतं. पण तुम्ही कशा मला सिनियर आहात ना, म्हणजे तुमचे आशीर्वाद, त्यांच्या शुभेच्छा मिळाल्या आज तुमचे आशीर्वाद. तर मी माझ्या परीने जास्तीत जास्त चांगला देण्याचा प्रयत्न करते. तर आता आपण सुरू करूया. तर त्याच्या अगोदर मी सर्व देवी देवता, ग्रह, उपग्रह, नक्षत्र, तारे, पंचमहाभूत, कुलदेवता, वास्तुदेवता, पितृदेवता सगळ्यांना नमस्कार करून मी आता सुरुवात करते. आणि तरी हे थोडं राहिलंय का, की आपले इथे उपस्थित सर्वजण की ज्यांनी मागच्या वेळेस लेक्चर ऐकलं असताना सुद्धा आज म्हणजे परत ते आले, त्यांचा एवढा अमूल्य वेळ माझ्यासाठी त्यांनी खर्च केला. म्हणून मी त्यांचे सगळ्यांचे पण स्वागत करते आणि त्यांना पण नमस्कार करते. आणि मी अगदी खात्रीने सांगते की मी अजून काही मागच्यापेक्षा थोडस आज ऍडिशनल तुम्हाला देण्याचा माझ्या परीने प्रयत्न करेन. चला, ओम नमः शिवाय. मी सुरुवात करते सर. थँक्यू सर. थँक्यू ऑल. धन्यवाद धन्यवाद. तर आज सरांनी मला परत पंचपक्षी प्राथमिक असाच विषय दिला आहे. तर वास्तविक आपणा सगळ्यांना म्हणजे हे पंचपक्षी आता खूप सरांच्या अगोदर तर जवळजवळ 11 लेक्चर झाले. आता पण आपण सरांनी पंचपक्षी म्हणजे ऍडव्हान्स सुरू केलंय, मला वाटतं त्याचे पण 3 लेक्चर झाले. पण तरी सुद्धा काही काही अजून आपल्याकडे नवीन लोक ऍड होत जातात ना. तर म्हणून मी आज अगदी प्राथमिक पंचपक्षीवर म्हणजे जास्त भर देणार आहे. तर हे पंचपक्षी शास्त्र, तर ह्याची उत्पत्ती कशी झाली आणि कुठून झाली, तर ही यांची म्हणजे जवळजवळ 13व्या शताब्दीपासनं जे म्हणजे आपल्याला रेफरन्सेस सापडत आहेत, म्हणजे तेव्हापासनं म्हणजे हे पंचपक्षी शास्त्र किंवा पंचपक्षी ऍस्ट्रॉलॉजी काही म्हणा तुम्ही, तर ते जास्त करून दक्षिण भारतात आणि त्यातल्या त्या तामिळनाडू, म्हणजे ते तामिळनाडू त्या तिथल्या त्या संतांना सिद्धाज असं म्हणतात. तर यांनी म्हणजे ही म्हणजे पंचपक्षी ही पद्धत प्रचलित आली म्हणजे तिथून तामिळनाडूत. पण आता त्यानंतर हळूहळू ती नॉर्थकडे पण गेली आहे. आणि मग आता आपण पण म्हणजे सगळीकडेच सुरुवातीला कसं ह्याचा जास्त अंमल साऊथकडेच होता. पण आता मला असं वाटतं की पूर्ण भारतात ह्याची चर्चा थोड्या थोड्या रूपात होताना दिसते. तर मग हे
पंचपक्षी ऍक्च्युअली आहेत काय, तर म्हणजे हे पंचपक्षी शास्त्र आहे ना, हे पंचतत्वावर आधारित आहे. तर आपल्याला पाच तत्व सगळ्यांना माहीतच आहेत: पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश. तर ह्या तत्वांना हे पाच पक्षी रिप्रेझेंट करतात. तर पृथ्वी तत्वाला गिधाड हा पक्षी दिलाय. तर इथे आपण नंतर, सर मी तुम्हाला पण विचारते, म्हणजे हा गिधाड तर आहे, पण मी थोडा अभ्यास करता करता काही लोकांनी ह्याला इगल पण म्हटलंय. पण कारण मला म्हणजे ते पण आवडलं, म्हणजे तसं गिधाड पण असं उंच भरारी घेतो आपण, ते नंतर बघूया. म्हणजे तो थोडासा रिसर्च टाईप विषय होईल. तर पृथ्वी तत्वाला गिधाड दिलाय, जलतत्वाला घुबड दिलाय, अग्नी तत्वाला कावळा दिलाय, वायू तत्वाला कोंबडा, आणि आकाश तत्वाला मोर दिला. म्हणजे हे पाच पक्षी ह्या पंचतत्वांना रिप्रेझेंट करतात. मग आता हे पाच पक्षी कोणते आहेत ते हे झालं, आता मी तुम्हाला सांगितलंच आहे. तर मग आपल्याला हे पक्षी म्हणजे आपण का शिकायचे, किंवा याचा उपयोग कशासाठी, अगोदर थोडं मी ते सांगते. की म्हणजे आपल्याला ज्या जातक आपल्याकडे येतो, तर आपल्याला प्रेडिक्शन द्यायचं असतं. तर ह्या म्हणजे त्याला मिळालेला जो पक्षी आहे ना, त्याच्यावरनं आपल्याला त्या जातकाची पर्सनॅलिटी कशी आहे, त्याला हेला काही प्रॉब्लेम येईल का, त्याच्यासाठी लकी म्हणजे शुभ दिशा कोणत्या आहेत, शुभ कलर्स कोणते आहेत, त्याच्यासाठी ऑस्पिशियस डे म्हणजे शुभ डे, आणि थोडेसे अनसक्सेसफुल किंवा तो पक्षी मृत असतो ना त्यावेळेस समजा, तर ते अशुभ दिवस असं आपण म्हणू शकतो. आणि मग या जातकांनी कुठल्या देवतेची पूजा करायला हवी, त्याला बीजमंत्र पण आहेत ते कोणते त्यांनी वापरायचे, आणि यंत्र पण आहेत ते कुठले कुठले वापरायचे. पण आता त्याच्या अगोदर आपण ऍक्च्युअल जातक आला तर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करणार, की आपण त्याचा पक्षी कुठला आहे ना ते आपल्याला आधी त्याचं निर्धारण करावं लागेल. तर सर मी तो चार्ट लावू का मग आता अगोदर? हॅलो, ठीक आहे, मी लावते. हो, लावा लावा हा हा, लावा लावा लावते लावा. लावते. मॅडम जरा तत्वानुसार पक्षी परत एकदा रिपीट कराल? हा, एक एक ऐका ना, मी करते. पण हे मी हा जनरल सांगितले तृप्ती मॅडम, पुढे मी हा. परत सांगते. कारण कसं बर बर आपण ठीक. ऐका ना, कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष. शुक्ल पक्ष असं करतो ना. तर आता हा. गिधाडला पण त्यांनी कृष्ण पक्षात वेगळं तत्व दिले. हे बघा, कृष्ण पक्षात अच्छा. गिधाडला अग्नी तत्व दिले, आणि पृथ्वी तत्व कृष्ण पक्षात दिले. तर आणि काही काहींना सेमच आहेत तत्व, पण मी इन जनरल फक्त तुम्हाला सांगितलं. आता जसं बर जसं आपण एक एक पक्षी घेणार ना, आता मी तुम्हाला पक्षी कसं काढायचं ते सांगणार. मग नंतर आपण पहिल्यांदा व्हल्चर म्हणजे गिधाड बद्दल बोलणार ना, त्यावेळेस त्यांनी कृष्ण पक्षात त्याला कुठले म्हणजे तत्व आहे, आणि शुक्ल पक्षात पण कुठले तत्व आहे, म्हणजे ते दिवस पण ते सगळं सांगते मी. तर मी हळूहळू बर सगळं चालेल सांगते. चालेल. आणि हो मला हो असं चालेल ठीक. म्हणायचं, एक मिनिट ऐका ना. तुमचे जे काही प्रश्न आहेत ना, आपण नंतर प्रश्न घेतोच ना, तर तुम्ही ते लिहून ठेवा आणि मग मला बर. विचारा. मध्ये काय होतं, माझा थोडासा फ्लो, राग नका मानू कोणी, पण फ्लो नाही नाही राग ना काय त्याच्यात. तुम्हाला हा, तर ते सगळ्यांनाच ही विनंती आहे. तुम्हाला काही हो पण हो माझ्या चालेल. ह्याच्यात विचार, तुम्ही नोट डाऊन करा प्रश्न, आणि मग नंतर एकेकाने बोला. आपला माईक पण सांभाळा आणि आपले कॅमेरे पण सांभाळा. थँक्यू. तर आता मी काय बोलत होते, हा चार्ट लावायचा आहे मला. हं. थांबा, दिसतोय का हा चार्ट? वर का जात नाही? हे बघा, हा चार्ट सगळ्यांना दिसतोय का ते बघा अगोदर. हो हो दिसतोय हा, मॅडम. हो दिसतोय. दिसतंय तर आता हा दिसतंय. चार्ट लावण्याचं म्हणजे प्रयोजन असं आहे की बरेच लोक नवीन आहेत. तर त्यांना म्हणजे आता आपण सर ऍडव्हान्स शिकवतायत तरी शिकवतायत, पण ऍक्च्युअली हा पक्षी कसा काढायचा, तर हा चार्ट तुम्ही सगळ्यांनी, सरांनी मला वाटतं पाठवला असेल, मागच्या वेळेस पाठवलं होतं, पण नवीन असेल तर त्यांनी ह्याचा स्क्रीनशॉट घ्या. म्हणजे हा जास्त महत्वाचा चार्ट आहे. तर आपल्याला पक्षी काढताना काय लागतंय आपल्याला, की तिथी, तिथी म्हणजे कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष. आणि मग ती कृष्ण पक्ष शुक्ल पक्ष हे तर आता आपण ऍज अ ऍस्ट्रॉलॉजर आहे सगळ्यांना माहितीच आहे. रवीच्या मागे चंद्र असेल तर तो कृष्ण पक्ष असतो, आणि रवीच्या पुढे चंद्र असेल तर तो शुक्ल पक्ष असतो. मग नंतर त्यांनी असे पाच सहा असे म्हणजे काय नक्षत्र दिले, आणि त्यांना ते ते पक्षी दिले. तर इथे पहिल्यांदा अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी आणि मृगशीर्ष. तर शुक्ल पक्षात या नक्षत्रांना गिधाड हा पक्षी दिलाय, आणि कृष्ण पक्षात याच नक्षत्रांना मोर पक्षी दिलाय. हा, आणि मग आता पुढे खाली सहा म्हणजे सहा, सात, आठ, नऊ, दहा, अकरा: आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य,
आश्लेषा, मघा आणि पूर्वा फाल्गुनी यांना शुक्ल पक्षात घुबड हा पक्षी दिला. म्हणजे या सगळ्या काय नक्षत्रांना घुबडच हा पक्षी, पण पक्ष शुक्ल, आणि कृष्ण पक्षात कोंबडा पक्षी येईल या सगळ्यांना, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मघा आणि पूर्वा फाल्गुनीला. मग नंतर उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाती आणि विशाखा इथे म्हणजे असं शुक्ल आणि कृष्ण मध्ये भेदभाव म्हणजे पक्षांचा भेदभाव नाहीये. या सगळ्यांना म्हणजे कृष्ण पक्षात पण आणि कृष्ण आणि शुक्ल दोन्ही पक्षात कावळाच हा पक्षी आहे. तर मला थोडे थोडे इथे पण रेफरन्स पाठवलेत, म्हणजे हे तुम्ही पण सगळ्यांनी अभ्यास करा. तर ते आपण म्हणजे कावळा थोडंसं अप्स अँड डाऊन आहे, नो डाऊट, पण म्हणजे इथे थोडंसं त्याला जास्त पण प्राधान्य दिले. नंतर आपण स्ट्रेंथ बघू ना, तर सगळ्यात जास्त, तर कारण तो दोन्ही पक्षांमध्ये ह्या नक्षत्रांना, ह्या पाचच नक्षत्रांना म्हणजे त्यामुळे त्यांना थोडंसं काय म्हणायचं जास्त इम्पॉर्टन्स पण दिलाय, कावळाच पक्षी दिलाय. मग नंतर अनुराधा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा आणि श्रवण यांना शुक्ल पक्षात कोंबडा हा पक्षी दिलाय आणि कृष्ण पक्षात घुबड हा पक्षी दिलाय. मग त्यानंतर धनिष्ठा, शततारका, पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा आणि रेवती यांना शुक्ल पक्षात मोर दिलाय आणि कृष्ण पक्षात गिधाड हा पक्षी दिलाय. आणि मग ते त्यांनी हे आपले हे परत मी गोडके साहेब आले की नाही मला माहित नाही, त्यांचे आभार मानते. त्यांनी सरांनी सुरू केल्यावर हा चार्ट एकदम छान करून दिला. म्हणजे आपल्याला कुठे गुगल इकडे तिकडे सापडेल, पण हा हा चार्ट असल्यामुळे काय हा खूप ह्या चार्टला अगदी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. कारण आपण ज्यावेळेस पक्षी काढू त्याच वेळेस आपल्याला पुढे सगळा फलादेश म्हणजे जातकाचा फलादेश पण, मग नंतर आपल्याला सर्व आता प्रश्नकुंडली शिकवतील, त्यांच्या दशा शिकवतील, तर आधी तो पक्षी काढणं फार महत्वाचं आहे. आणि मोस्टली आपला जन्म पक्षी म्हणजे कुठलाही येऊ दे, कोणाचा घुबड येईल, कोणाचा कावळा येईल, कोणाचा गिधाड येईल, कोणाचा मोर येईल, कोणाचा कोंबडा येईल, तर ते पक्षी त्याला म्हणजे काय म्हणायचं शुभच असतो. आणि मग हे पक्षी कार्य कसे करतात, तर ते पक्षी ह्या त्यांच्या ह्या नित्यक्रिया आहेत, म्हणजे रात्रंदिवस ते कार्यरत असतात. तर ते पाच त्याच्या अवस्था किंवा क्रिया किंवा गतविधी आपण त्यांना म्हणू, तर ती शासन करत असतात. ते काही वेळ जेवत असतात, खाणे म्हणजे फिरणे, फिरत असतात, झोपत असतात म्हणजे रेस्टिंग पिरियड मध्ये असतात, आणि मरणे. तर इथे मरणेचा अर्थ ऍक्च्युअल म्हणजे तसा नाही, मरणे इन द सेन्स की तो पक्षी त्यावेळेस निष्क्रिय झालेला असतो, म्हणजे त्याची स्ट्रेंथ जवळजवळ झिरो अशी झालेली असते. तर इथपर्यंत सगळ्यांना म्हणजे छान हे झालंय का सांगा. आणि मी एक विचारते, म्हणजे बोला, तुम्हीच म्हणाल की मी बोलू नको म्हंटले. आता आपण इथे एक कुंडली लावून एक्झॅक्ट ते पक्षी कसे काढले किंवा काय ते म्हणजे तुम्हाला हवंय का सांगा, की मी कंटिन्यू करू पुढे, कोणीतरी एकाने सांगा प्लीज. नाही, कंटिन्यू करा मॅडम पुढे. अच्छा, कंटिन्यू करू, ओके. हो हो हो. ओके ओके ओके, थँक्यू. तर मग आता हे पक्ष्यांच्या आपण ह्या म्हणजे पाच अवस्था पण बघितल्या. आणि मग हे पक्षी म्हणजे दिवसा हा सकाळी 6 वाजल्यापासनं ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हा, तर हे पाच यमाजच म्हटले त्यांनी, त्या यमामध्ये काम करतात. आता ते यमा म्हणजे जसं आपण प्रहर काय असं म्हणायचं, तर तो हा एका यमाचा जो प्रहर आहे ना, तर तो आहे म्हणजे 2 तास 24 मिनिट आहे हा. तर तो कसा आलाय मी ते तुम्हाला सांगते आता थोडं, म्हणजे सांगितलंय मी मागच्या वेळेस, पण परत मी आता सांगू इच्छिते. एक मिनिट. तर तो 2 तास हे कसा आहे, तर एक एक यम हा, तुम्ही पाहिजे तर लिहून घ्या किंवा मग रेकॉर्डिंग ऐकलं. मी आज थोडं स्लो जाण्याचा प्रयत्न करते, मागच्या वेळेस मी माझंच रेकॉर्डिंग ऐकलं तर मला असं वाटत होतं जरा भरभर बोलते. तर एक यम इज इक्वल टू म्हणजे बरोबर 6 घटी असं आहे. मग एक घटी बरोबर 24 मिनिट्स आहेत. मग आता सहा सहा घटी आहे ना एक यमाला, तर मग आपण 6 गुणिले 24 करणार, तर ते 144 मिनिट्स येतात, बरोबर आहे. मग त्याचे आपल्याला आवर्स करायचे, मग हे 144 ला आपण 60 यांनी म्हणजे भागणार, मग ते 2 तास 24 मिनिट येते. म्हणजे हा एक यमा झाला. असे पाच यम आहे, म्हणजे सकाळी 6 ते संध्याकाळी 6, मग रात्रीचे परत संध्याकाळी 6 ते दुसऱ्या दिवशीच्या सकाळच्या 6 पर्यंत, म्हणजे अशा अशा प्रकारे ते पक्षी कार्यरत असतात. आणि मग ह्या पक्ष्यांच्या ह्या ज्या अवस्था आहेत ना,
तर इथे पण ह्या अवस्थांचं मी थोडंसं सांगते. ही मी स्लाइड तयार नाही केली, मला फारच घाई झाली, नाहीतर मी स्लाइड पण करणार होते. तर मग आपण आता शुक्ल पक्षासाठी घेऊया. शुक्ल पक्षासाठी दिवसा, तर ज्यावेळेस पक्षी मृत अवस्थेत असतो म्हणजे निष्क्रिय असतो, म्हणजे काहीतरी त्याला वेळ लागतो ना, तर ते 12 मिनिट दिलेत हा. शुक्ल पक्षासाठी 12 मिनिट दिले, कृष्ण पक्षासाठी 30 मिनिट दिले. मग जेव्हा तो झोपलेला असतो तेव्हा शुक्ल पक्षात म्हणजे 18 मिनिट दिले, म्हणजे तो 18 मिनिट झोपतो. आणि कृष्ण पक्षात 12 मिनिट दिले. म्हणजे ज्यावेळेस तो फिरायला जातो तेव्हा शुक्ल पक्षात त्याला 36 मिनिट दिले, आणि कृष्ण पक्षात पण 36 दिले. आणि ज्यावेळेस तो खातो म्हणजे इटिंग अवस्थेत, तर ते शुक्ल पक्षात त्याला 30 मिनिट दिलेत, पण कृष्ण पक्षात त्याला 48 मिनिट दिले. आणि ज्यावेळेस तो शासन करतो म्हणजे रुलिंग अवस्थेत आहे, त्यावेळेस त्या शुक्ल पक्षात त्याला 48 मिनिट दिले, आणि कृष्ण पक्षात 18 मिनिट दिले. तर ही ऍक्टिव्हिटी सकाळी आहे, एवढं लक्षात ठेवा. 6 AM टू 6 PM हा. मग आता अशीच ऍक्टिव्हिटी ज्यावेळेस ते रात्री पण करतात ना, तर त्यावेळेस रात्री शुक्ल पक्षात म्हणजे ज्यावेळेस पक्षी मृत अवस्थेत असतो तेव्हा त्याला 36 मिनिट दिले, आणि कृष्ण पक्षात 24 मिनिट दिले. आणि ज्यावेळेस तो झोपलेला असतो तेव्हा शुक्ल पक्षात त्याला 24 मिनिट दिले, आणि कृष्ण पक्षात 18 मिनिट दिले. आणि जेव्हा तो फिरतोय, म्हणजे वॉकिंग पण म्हणतात त्याला, फिरतो त्यावेळेस शुक्ल पक्षात 30 मिनिट दिले, आणि कृष्ण पक्षात 42 मिनिट दिले. आणि ज्यावेळेस तो जेवतोय किंवा खातोय त्यावेळेस त्याला शुक्ल पक्षात 30 मिनिट, आणि कृष्ण पक्षात 42 मिनिट. आणि ज्यावेळेस तो शासन करतो त्यावेळेस त्याला शुक्ल पक्षात 24 मिनिट दिले, आणि हे कृष्ण पक्षात 18 दिले. मग तुम्ही नंतर आता हे जेव्हा रेकॉर्डिंग ऐकाल तेव्हा लिहून घ्या, तर त्यांची बेरीज सगळ्यांची म्हणजे हे आपण शुक्ल पक्ष हे जे काढले शासन करेपर्यंत, तर ती 144 म्हणजे 144 येते. म्हणजे 2 तास 24 मिनिट एकंदरीत त्यांचा तो एका यमाचा कालावधी. आता मग हे पक्षी आपण ह्या म्हणजे 5 अवस्था बघितल्या. मृत बघितलं, झोपणे बघितलं, फिरणे बघितलं, खाणे, शासन. तर त्याच्यातलं म्हणजे आपल्याला जेव्हा कार्य ते सर पुढे आपल्याला सांगतीलच प्रश्नकुंडलीत पण आपण उत्तर देताना, तर हे ज्यावेळेस पक्षी शासन करतोय म्हणजे रुलिंग अवस्थेत आहे त्यावेळेस 100% म्हणजे रिझल्ट देणार. मग खाण्याच्या ह्याच्यात आहे मग तिथे पण मोस्टली 75%. आणि मग फिरण्याला काही ठिकाणी त्यांनी फिरण्याला म्हणजे रिझल्ट देतात म्हटलं, काही नाही. तर हे आपण थोडं लॉजिक लावायचं. आता समजा आऊल आहे म्हणजे तो फिरतोय आणि आपल्याला ट्रॅव्हलिंग करायचंय, तर म्हणजे तो फिरण्याच्या अवस्थेत आहे तर मग आपण पॉझिटिव्ह घेऊ शकतो. पण मृत आणि झोपणे मोस्टली ह्या अवस्था आपल्याला कुठलंही कार्य करायचं असेल तेव्हा अगदी ह्या टाळायलाच हव्यात. आता मी एक एक पक्ष्यांबद्दल तुम्हाला सांगते. नाहीतर मग इथपर्यंत कोणाला काही विचारायचंय का कंटिन्यू करू? हॅलो. हा, कंटिन्यू करा मॅडम. करा, ठीक कंटिन्यू आहे. करा मॅडम. ठीक आहे, ठीक आहे, कंटिन्यू करते. मग आपण आज आता आपला पहिला पक्षी वल्चर. आता वल्चर म्हणजे गिधाड. तर मग हा पक्ष आणि हा मला अजून एक सांगायचं, मी आता असंच सांगणार आहे म्हणजे आता कंटिन्यू करते. तर म्हणजे आपल्याला जातक आपल्याकडे आला, त्याच्याकडे त्याची जन्मतारीख आहे, तर मग काही प्रॉब्लेम नाही आपल्याला, कारण त्या पंचांगवरनं आपल्याला त्याची तिथी कळते, म्हणजे कृष्ण पंचमी आहे, शुक्ल पंचमी आहे, आणि त्याचं नक्षत्र पण कळतं. पण बाय चान्स एखादा जातक असा आला की तो म्हणाला की मॅडम आमच्याकडे काहीच नाहीये, म्हणजे आम्हाला आमची जन्मतारीख पण नीट माहिती नाहीये, काय साल पण माहिती नाहीये, वेळ पण माहिती नाही, मग आपण तरी कसं करणार? तर त्यांनी तशी पण सोय केली. आता एकेकाचं सांगते मी, मग आपण कंटिन्यू करू. तर आता मी व्हल्चर बद्दल म्हणजे गिधाडाबद्दल बोलतेय ना, तर म्हणजे ज्या जातकाचं आहे सगळं तारीख त्याच्यावर तर आपण काढूच शकतो. म्हणजे हे अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृगशिरा, म्हणजे हे शुक्लातलं असेल तर गिधाड आहे. त्याच्यानंतर धनिष्ठा, शतभिषा, पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा, रेवती असेल, कृष्ण पक्ष असेल तर गिधाड. पण समजा त्याच्याकडे काहीच नाहीये आणि समजा तो 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 जातक आपल्याकडे आला, मग अशा वेळेस काय करायचंय? तर समजा जातक शुक्ल पक्षात आला, आता आज समजा शुक्ल पक्ष चालू आहे, आणि त्याचा म्हणजे स्वर बघायचे नावातले, अ, आ, ऐ, औ, हे जर स्वर आले म्हणजे त्याचं जे काय नाव असेल,
तर शुक्ल पक्षात त्याला गिधाड येणार. पण कृष्ण पक्षात तो आला आणि ई ई म्हणजे छोटी ई आणि मोठी ई हे हे जर स्वर आले तर त्यावेळेस त्याला म्हणजे गिधाड येईल. आता हे स्वर तर तुम्हाला कसे काढायचे माहिती आहे, तरी पण मी पटकन सांगते. आता समजा आज कोणीतरी मदन नावाची व्यक्ती आली आपल्याकडे, मदन, मग आपण ते म ची फोड करून कसं लिहिणार? म अधिक म्हणजे आला की नाही, म्हणजे आज तो मदन नावाचा व्यक्ती आपल्याकडे काही विचारायला आला, तर किंवा त्याला फक्त त्याचा पक्षी कोणचा आहे असं त्यांनी विचारलं, तर आपण एकदम बिनदिक्कत सांगू शकतो की तुझा पक्षी गिधाड आहे. मग हे इथपर्यंत समजलं ना? म्हणजे मी असं आता सगळ्या पक्ष्यांचं जसं जसं इंडिव्हिज्युअल पक्षाचं वर्णन करेल तसं मग मी सांगते. हं? तर मग आता ह्या वल्चरला स्ट्रेंथ पण दिली आहे त्यांना, म्हणजे काय, तर कावळ्याला सगळ्यात जास्त एक स्ट्रेंथ म्हणजे एक नंबर असं, आणि मग ह्याला 3/4 स्ट्रेंथ दिली आहे गिधाडला. आणि मग ह्यांचे आता मित्र आणि हे शत्रू मी का सांगते, तर मित्र शत्रू जरी आपल्याला फारसे उपयोगात नाहीयेत म्हणजे एकंदरीत हे, पण नाही असं पण नाही, पण आपल्याला जेव्हा मॅच मेकिंग करायचं आहे, आपल्याला एखादा बिझनेस पार्टनर म्हणजे आपण पार्टनरशिप मध्ये बिझनेस करणार आहोत, किंवा एखादी मीटिंग का होईना आपल्याला म्हणजे ज्याच्याबरोबर आपली मीटिंग आहे, तर समजा आपल्याला आपल्या म्हणजे आपला पक्षी आपल्याला माहिती असतो, आणि आपले त्याचे मित्र आणि शत्रू जर कळाले आणि त्या व्यक्तीचं ऍटलिस्ट आपल्याला नाव तर माहिती असतं की नाही, मग त्याच्यावरून आपण त्याचा पक्षी पण काढू शकतो. म्हणजे आज आपली मीटिंग ज्यांच्या बरोबर आहे, तर तो आपला शत्रू आहे की मित्र आहे हे पण आपल्याला कळेल. ओके, मग ते कळाल्यानंतर समजा असं थोडा वेळ धरा, मित्र आहे तर नो डाऊट म्हणजे हार्मोनियस तुमची मीटिंग होईल. पण मित्र जर नसला आणि मग समजा ती समोरची व्यक्ती शत्रू नाहीये, पण त्याला मिळालेला पक्षी आपण नावावरनं काढला, तर मग आपण काही रेमेडीज करून ती मीटिंग आपल्या अनुकूल करून घेऊ शकतो. कारण मग इथे त्या गोष्टी जास्त महत्वाच्या आहेत, म्हणून ते म्हणजे शत्रू आणि मित्र आपण म्हणजे आपल्याला माहिती हवे. तर आता ह्या गिधाडचे शुक्ल पक्षात मित्र कोण आहेत? तर घुबड आणि मोर हे ह्या म्हणजे गिधाडाचे मित्र आहेत. तर शत्रू कोण आहे? तर कावळा आणि कोंबडा आहे. आणि मग आता नंतर कृष्ण पक्षात, तर कृष्ण पक्षात ह्याचे मित्र मोर आणि कावळा आहे, आणि शत्रू कोंबडा आणि घुबड आहेत. हं? आणि मग आता म्हणजे हे आपण जसे आपले काय म्हणायचं ग्रह आहे त्याच्यावरनं जसं आपण असं एखाद्याचा गुरु चांगला आहे, मग आपल्याला ती व्यक्ती कशी आहे आपल्याला जसं समजतं ना, तसंच ह्या म्हणजे पक्ष्यांना, खरं हे पक्षी असं पण नाही, मी अगदी ह्यांना डिवाइन बर्ड्स म्हणेल. म्हणजे ते खूप आणि म्हणजे मी जरी फार नाही म्हणजे हे करत पत्रिका सोडत, पण आपलं आपलं तर ते अगदी खूप म्हणजे 100% मदत करतात. म्हणजे इव्हन त्यांचा दिवस असो किंवा नसो, हे मी अगदी म्हणजे माझ्या थोड्याशा मला खूप जरी अनुभव नाही, पण सरांनी शिकवल्यापासून जे मी यूज करते त्याच्यावरून मी तुम्हाला सांगते. तर मग ह्याला या गिधाडला म्हणजे हे चंद्र आणि बुध म्हणजे त्यांना ग्रह कोणते दिलेत, तर चंद्र आणि बुध म्हणजे असे दिलेत. आणि राशी म्हणजे ग्रह एकच आहे, सेम आहेत बरं का, कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षात, पण राशी मात्र शुक्ल पक्षात आणि कृष्ण पक्षात वेगळ्या आहेत. तर ह्या गिधाडाला मेष, सिंह आणि वृश्चिक या राशी शुक्ल पक्षात दिल्यात, आणि कृष्ण पक्षात म्हणजे या गिधाडालाच मिथुन, तूळ आणि वृषभ, मिथुन, तूळ हे कृष्ण पक्षात दिलेले आहे राशी. आणि मग हे आहेत कसे आता, तर हे थोडेसे हे गिधाड म्हणजे ज्यांचा गिधाड पक्षी आहे म्हणजे, तर आपण पर्सनॅलिटी सांगणार ना त्याच्यावरनं, तर हे थोडे चाइल्डिश बिहेवियर आहेत, स्टबॉर्न आहेत, आणि असे थोडे खोडकर पण आहेत, आणि त्यांना म्हणजे गुड सेन्स ऑफ ह्युमर असतो, म्हणजे हसी मजाक करायला त्यांना आवडतं. मग त्यांना फिरायला जायला हिल स्टेशन्सवर फिरायला जायला आवडतं. त्याच्यानंतर गोड पण आवडतं त्यांना, गोड पदार्थ. आणि मेंटल आणि स्टोरेज कपॅसिटी त्यांची एकदम हाय असती, आणि म्हणजे त्यांना असं एक काय म्हणायचं गुड क्रिएटिव्ह स्किल पण आहे, आणि म्युझिक पण आवडतं ह्या लोकांना. आणि मग त्यांचं आपण आता म्हणजे त्यांना काय कसल्या संदर्भात आजार किंवा हे येऊ शकतात, तर त्यांना नर्व्स आणि बोन्स, म्हणजे नर्व्स म्हणजे काय, नसा, आणि बोन्स हाडे, म्हणजे नर्व्स आणि बोन्सच्या रिलेटेड प्रॉब्लेम येऊ शकतात. स्किन प्रॉब्लेम्स पण येऊ शकतात. तर आता म्हणजे हे इथे असं एक्झॅक्ट कुठे दिलं नाही, पण आपण थोडंसं लॉजिक पण लावू शकतो. ह्या गिधाडाला
चंद्र आणि बुध हे दोन म्हणजे ग्रह त्यांनी दिलेत ना, म्हणजे हे दोन ग्रह त्या गिधाडाला दिले. तर स्किन प्रॉब्लेम आपण म्हणजे बुधावरनं पण म्हणू शकतो. हे थोडस नंतर आपण बघूया, तुम्ही पण सगळे बघा. हे मी आपलं लॉजिकनी म्हणजे सांगितलंय तुम्हाला. आणि मग आता त्यांच्या लकी डायरेक्शन्स. हा, तर ह्या लकी डायरेक्शन म्हणजे शुभ दिशा ईस्ट आहे गिधाडला. आणि लकी कलर व्हाईट आहे. आणि कुठल्या देवतेची या लोकांनी पूजा करावी, तर शिवाची, महादेवाची म्हणजे पूजा या लोकांनी केलेली जास्त चांगली. मग आता त्यांना सक्सेस डेज म्हणजे आपण न्यूमरॉलॉजी किंवा इतर ह्याच्यात पण आपण शिकतो ना, किंवा आपल्या पारंपरिक मध्ये पण आपल्याला काही दिवस शुभ आहेत आणि काही दिवस आपल्याला अशुभ आहेत. तर मग सक्सेस डेज आहेत म्हणजे दिवसा, ते पण दिवसा आणि रात्री वेगळे आहेत. तर रविवार आणि मंगळवार आहे, हा शुक्ल पक्षासाठी आहे. आणि रात्री शुक्ल पक्षासाठी शुक्रवार आहे. म्हणजे रविवार, मंगळवार आणि रात्री शुक्रवार हे शुक्ल पक्षात या गिधाड या पक्षासाठी, म्हणजे या पक्षासाठी म्हणजे इन द सेन्स हा पक्षी ज्या जातकाला आलाय त्यांच्यासाठी हे दिवस चांगले आहेत. मग आता जसे शुभ दिवस आहेत तर तसे अशुभ पण आहेत. पण मी परत परत सांगते, अशुभ दिवस जरी असला तरी त्या अशुभ दिवसातला आपण एक पर्टिक्युलर पिरियड म्हणजे चांगला असतोच असतो. तर त्यावेळेस आपण आपलं कार्य जर केलं, म्हणजे आपल्याला थांबता आलं, नाही थांबता आलं तर इट्स ओके, पण थांबता आलं तर जरूर थांबून त्यावेळेस केलं तर आपल्याला सक्सेस हे मिळतं. तर अशुभ दिवस आहेत म्हणजे शुक्ल पक्षात गुरुवार दिवसा आणि शनिवार हे म्हणजे रात्री. आणि कृष्ण पक्षात मंगळवार आहे दिवसा, बरं का. हं. आणि इम्युन डेज पण म्हटले त्यांनी. आता हे इम्युन डेज म्हणजे काय, की निर्भय म्हणजे चांगल्या म्हणजे दिवस, म्हणजे हे तर शुभ आणि अशुभ झाले, पण अजून पण असे इम्युन म्हणजे चांगल्या, असं आपण इम्युन सिस्टीम कसं म्हणतो तसं. तर शुक्ल पक्षात गुरुवार आहे आणि शनिवार, हा बरोबर आहे, शुक्ल पक्षात गुरुवार शनिवार आणि कृष्ण पक्षात मंगळवार आहे. आणि मग इथे मला वाटतं मी विसरले का, परत सांगते. कृष्ण पक्षात आपल्याला दिवस हवेत म्हणजे, तर म्हणजे शुभ दिवस. तर दिवसा शुक्रवार आहे आणि रात्री रविवार आणि मंगळवार आहे. हे मी परत परत रिपीट करत नाही, तुम्ही नंतर रेकॉर्डिंग ऐका सगळ्यांनी, कारण मी नोट्स मला काढायला वेळ पण होत नाही. आणि मी म्हणजे मला ती सवय नाही, मी पटकन कुठं तरी असं जाते, ह्याच्यावर सर्च करते, फटफट फटफट वाचते आणि असं माझ्या त्या कोड लँग्वेज मध्ये फक्त लिहून ठेवते की हे घ्यायचं असं. तर तुम्ही रेकॉर्डिंग ऐकल्यावर, आणि कारण रसिका मॅडम मी मध्ये बोलते थोडंसं, मी इथं लिहून म्हणजे इथपर्यंत माझं झालं. तर त्यांनी इतक्या सुंदर मागच्या वेळेसच्या नोट्स काढल्या आहेत आणि असं टू द पॉइंट, म्हणजे मला पण छान वाटलं म्हणजे. आणि त्यांनी असं तर तसंच आपण म्हणजे सगळ्यांनी ज्यांना हवा असेल त्यांनी नंतर तसं करू शकता. मग आता प्रोफेशन आपण म्हणजे ह्या गिधाड ज्यांना पक्षी आहे तर ते काय काय प्रोफेशन करू शकतात, तर ते न्यायाधीश होऊ शकतात, बुद्ध आहे काउन्सिलर पण चांगले होऊ शकतात, वैज्ञानिक होऊ शकतात आणि आयुर्वेदाचार्य पण होऊ शकतात. आणि मग ह्यांच्यासाठी बीज मंत्र त्यांनी दिला आहे, तो लिम आहे. तर आता हे जे बीज मंत्र आहेत ना, हे सगळे हे तुम्हाला सिद्ध कुंजिका स्तोत्र मला वाटतं मोस्टली सगळ्यांना माहीत असावं. तर हे सगळे त्याच्यातनं घेतले असावेत असं मला वाटते, कारण मी पण ते वाचते. तर हे सगळे मंत्र त्याच्यात येतात. तर बीजमंत्र लिम आहे. तर मग आता तुम्ही म्हणाल ह्या बीजमंत्राचा आपण का उपयोग करायचा, तर एखाद्या दिवशी, आता ज्या दिवशी समजा आपल्याला म्हणजे हा गिधाड पक्ष आहे समजा माझा आहे असं धरून थोडं, आणि एखादा अशुभ दिवस आहे, पण त्यावेळेस मला एखादं कार्य करायचंच आहे, म्हणजे आता त्याला काही पर्यायच नाही. तर मग मी घरातून निघताना हा लिम हा मंत्र त्याचा जप करू शकते. मग त्याचे यंत्र पण आहेत, लागलं तर ते पण कॅरी करू शकते. आणि मेन म्हणजे त्या दिवशी ज्या दिवशी मला काम करायचंय, माझा पक्षी रुलिंग अवस्थेत नाही, पण जो पक्षी शासन करत आहे तर पुढे येतीलच, तर त्या तर त्याला पण बीजमंत्र आहेत, तर त्याचा पण आपण मंत्र जसं आपण म्हणजे ग्रहांचं पण म्हणतो. आता समजा कोणाची म्हणजे शनीची 7.5 सुरू आहे, मग त्यांना तो शनी समजा त्या जो काही त्याचं लग्न असेल त्याला हे नसेल, काय म्हणायचं आपण, योगकारक, तर मग आपण त्यांना मंत्रच देतो ना. जास्त करून मंत्राची पॉवर जशी जास्त आहे की तुम्ही शनीचा मंत्र करा किंवा दान करा, तर तसं तसं हे बीजमंत्र ह्या गिधाडाला त्यांनी लिम दिलाय. आणि त्यांनी शेप्स पण दिलेत बरं का. शेप शेप्स म्हणजे आकार.
तर ह्याला शुक्ल पक्षात ह्या गिधाडाला असं स्क्वेअर म्हणजे चौरस आकार दिलाय आणि कृष्ण पक्षात सेगमेंट दिलाय. तर मग मला असं वाटतं इथे मला जास्त म्हणजे रेफरन्स सापडले नाही, तर आपणच इथे पण थोडंसं लॉजिक लावून तर त्यांनी म्हणजे हा चौकोनी आकार सांगितलाय ना, तर मग आपण चौकोनी आकाराच्या कागदावर लिंब हा मंत्र लिहून पण आपल्या जवळ ठेवू शकतो. बरोबर आहे की नाही? हं. मग हॅलो आता मॅडम, हा, बोलू काय? मध्ये बोलू मी एक. हा, बोला ना, बोला. इथे तुम्ही सांगितलं लिंब बीज मंत्र जे आहे. लिम हा, लिम, लिंब. HLIM लिम. हा हा, HLIM बरोबर. हा तर तो का आहे याचं मी कारण सांगते. हा कारण विधाड जो आहे तो येन केन प्रकारेण हा. शत्रूवर मात करणार आहे. हो हो. आणि शत्रूवर मात करणाऱ्या दशमहाविद्यांपैकी हा बगलामुखी देवी ही हा शत्रूवर मात करण्यासाठी आहे. हा. आणि हा बीज मंत्र हा बगलामुखी देवीचा आहे. हो हो, म्हणून बगलामुखीचा आहे, माहितीये ना. म्हणून बगलामुखीचा आहे ना, आपलं सिद्ध कुंजिका स्तोत्र आहे ना. छान तुम्ही सांगितलं, पण फक्त मी एक रिक्वेस्ट करते वनिता मॅडम, असंच सगळ्यांनी, कारण हा क्लास काही माझा किंवा कोणाचा नाही, आपण सगळ्यांनी मिळून जस्ट काय म्हणायचं एकत्र येऊन असं एकमेकांचं नॉलेज एकमेकांना शेअर करत आहोत. तर तुम्हाला पण असं काही जिथे वाटतंय की इथे आपण सांगायचं तर अगदी जरूर सांगा, फक्त म्हणून मला तुम्ही सहज लिहून सुचलं ठेवा. म्हणून सांगितलं हो मॅडम. हो, नाही ना, छान, मी उलट ते सांगते ना, चांगलं. पण तुम्ही लिहून ठेवा आणि आपण नंतर जेव्हा एक बोलू ना, म्हणजे माझं सगळं झालं की मग तेव्हा आपण बोलूया, चालेल? हा. ओके, थँक्यू थँक्यू. बगलामुखीचा मंत्र मंत्र आहे, माहितीये ना. आणि हे सिद्ध कुंजिका स्तोत्र जे वाचतात ना, त्यांना भरपूर ह्या सगळ्या गोष्टींचा पण अनुभव येतो. आता मी फक्त ह्याच्याबद्दल काही सगळं अजून एक प्रश्नकुंडलीमध्ये आपण ज्यावेळेस म्हणजे आपण म्हणतो ना की वस्तू चोरून नेली आपल्या पण पारंपरिक मध्ये, मग ते स्त्री आहे, पुरुष आहे, छोटा आहे, मोठा आहे, मुलगा आहे, मुलगी आहे, काय काय. तर इथे त्यांनी म्हणजे हे पण दिलंय, म्हणजे यांना असं पुरुष तत्व, स्त्री तत्व. तर हे गिधाडाला त्यांनी मॅस्क्युलिन म्हणजे पुरुष तत्व दिलेले. मग आता मला तुम्ही सांगा की आपण दुसऱ्या पक्षाकडे जाऊया का इथे थांबून तुम्हाला काही हे करायचंय? सांगा वनिता मॅडम, सांगा काय करू मी? पुढे हॅलो. गेलं तरी चालेल, मला काही क्वेरी नाहीये. हा मॅडम, फक्त तो बीजमंत्र परत एकदा सांगा ना, हा, मी हे ऐकू बघा, नीट आला नाही. तुम्ही लिम, स्पेलिंग सांगा हा, त्याचं. स्पेलिंग त्याचं सांगते, स्पेलिंग. ऐका ना. हा. HLIM लिम, ह ला ल जोडून, ओके हा, ओके दुसरी ओके वेळेला वर असं लिम लिम. ओके ओके. आणि हा, कारण तो मॅडमने ते सांगितलं ते पण तुम्ही लागलं तर नोट डाऊन करा. म्हणजे तो बगलामुखीचाच मंत्र आहे, दश हा, नाही, महाविद्यापैकी मला एक. फक्त त्याचा हा प्रोनाऊन्सिएशन नीट हा कळलं हा नव्हतं. हा. आणि ठीक सिद्ध आहे, सिद्ध फाईन, थँक्यू. कुंजिका स्तोत्रमध्ये तुम्हाला तो नक्की हो मिळेल. हो, आहे ना. हा हा. हा हा. ठीक आहे, मग मी आता पुढे जाते. हा. आता दुसरा पक्षी, हं? आऊल. म्हणजे आता हे गिधाडाबद्दल मी आता तुम्हाला अजून जास्त मला नाही वाटत काही सांगण्याची. म्हणजे गिधाड थोडं अप्स अँड डाऊन पण देईल. समजा एखाद्याच्या आपण म्हटलं म्हणजे ह्याच्यात लग्नात आला किंवा म्हणजे त्याच्या चंद्र राशीत आला, तर ती व्यक्तीला म्हणजे आता ह्या पाच पक्षापैकी मोर कसा एकदम लक्झरियस, कारण त्याला शुक्रच दिलंय. आऊल कसं हे देतो काय आपल्याला, पैसा खूप. तर तसं गिधाड ताकद मात्र खूप देतो. म्हणजे ह्या गिधाडच्या लोकांना कितीही अप्स अँड डाऊन आले तरी ते म्हणजे आपल्या होप्स सोडत नाही. ते त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचतात, म्हणजे पोहोचतातच. आजपर्यंत तरी मला, मी थोडस घरातल्या जरी पत्रिका बघत असले, बाहेर नाही, पण हे अगदी नक्की अनुभवाला आलंय. म्हणजे ते हार नाही मानत. म्हणजे ते येणं केणं प्रकारे असं म्हणजे खूप प्रयत्न, म्हणजे डिव्होशन, डेडिकेशन ते तर आहेच आहे, पण प्रयत्नवादी पण आहे. पण प्रयत्न करायला, आता मोरासारख्यानी प्रयत्न करायचं ठरवलं तर तो थोडासा नाजूक आहे ना, करेल नो डाऊट. पण गिधाडाकडे मुळात शक्ती पण भरपूर आहे ना, मग तो त्या शक्तीचा असा चांगला पण उपयोग करू शकतो. मग त्याच्या निगेटिव्ह ट्रेड्स पण आपल्याला सरांनी समजा शिकवलंय की तो असं कोणाचं म्हणजे हे करून हिसकावून घेऊ शकतो, किंवा ते एखादी व्यक्ती गेल्याशिवाय असं नाही. पण पॉझिटिव्ह निगेटिव्ह तर मोस्टली आपण आज पॉझिटिव्ह गोष्टींचा जास्त विचार करू, कारण मला पॉझिटिव्ह गोष्टीबद्दल बोलायला आवडतं. तर आता दुसरा पक्षी आहे आऊल. तर आऊल म्हणजे घुबड, म्हणजे त्याला मराठीतनं घुबड म्हटलंय. आणि आपण जे स्ट्रेंथ बघतो ना, तर मग अशी गिधाडाला म्हणजे 3/4 स्ट्रेंथ मिळाली होती, तर ह्याला जवळजवळ 25%, 1/4च मिळाली आऊल.
आणि मग आता आपण मगाशी हे सांगितलं ना की हा आऊल पक्षी आपण म्हणजे जातक आला त्याचं नक्षत्रावरून बघणार, म्हणजे आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मगा आणि पूर्वा फाल्गुनी. हे जर शुक्ल पक्षात असेल तर त्याला म्हणजे हे मिळेल, आऊल म्हणजे घुबड पक्षी मिळेल. आणि कृष्ण पक्षात त्याला म्हणजे हे अनुराधा, ज्येष्ठा, मूळ, पूर्व आषाढा आणि उत्तर आषाढा हे आणि श्रवण हे म्हणजे नक्षत्र असतील त्यावेळेस पण त्या जातकाला कृष्ण पक्षाचा जन्म असताना घुबडच हे मिळेल. पण आता मगासारखं की जातक आलाय आणि आपल्याकडे आला तो, पण त्याला त्याची जन्मतारीख, वेळ काहीच माहिती नाहीये, पण त्याला काहीतरी नाव तर दिले त्याच्या आईबाबांनी. तर मग आणि तो पक्ष बघायचा तो केव्हा आपल्याकडे आलाय. तर जर तो शुक्ल पक्षात आला आणि छोटी ई आणि मोठी ई म्हणजे ई ई हा, हे जर त्याचं नावाचं म्हणजे स्वर असेल तर त्याला घुबडच पक्षी मिळेल. आणि समजा तो कृष्ण पक्षात आला आणि छोटा ऊ आणि मोठा ऊ म्हणजे ऊ आणि ऊ असं म्हणजे त्याच्या नावात हे स्वर आलं तर त्याला घुबड पक्षी मिळेल. हं? आणि मग आता त्यांना राशी पण दिली आहे. तत्व तर मी सांगितलं ना, ते हे तत्व दोन्ही पक्षात ह्याला म्हणजे आऊलला अ, म्हणजे घुबडाला जलतत्वच आहे. मला असं वाटतं मी ह्याचं तत्व सांगितलं की नाही, तृप्ती मॅडमने विचारलं होतं, सांगितलं होतं ना? हो, सांगितलं मॅडम, सांगितलं आणि या हा ठीक. कागदावर पण हो लिहिलेलं हो आहे. हो ठीक आहे. नाही मला कसं म्हणजे तुम्हाला आता जेवढं मला थरो देता येईल तेवढं मी प्रयत्न करते की चार्ट वर आहे मॅडम तुम्ही लावलेल्या. हा लावलंय ना, हा त्याच्यात आहे, हो नाही हो. ते चार्टवर ऐका ना, मी मगाशी तुम्हाला तोच खुलासा केला. चार्टवर फक्त एक काय म्हणायचं जनरल तत्व दिले, पण बरोबर. बड आणि हे सगळ्यांनाच म्हणजे कावळा सोडून त्यांना शुक्ल पक्षातलं तत्व वेगळं आहे. आणि कृष्ण तर मी ते सांगितलं की नाही असं मी म्हणत होते, नाही तुम्ही परत एकदा सांगते. गिधाडासाठी शुक्ल पक्षात अग्नी तत्व आहे हा, आणि कृष्ण पक्षात त्याला पृथ्वी तत्व आहे. बरोबर आहे ना? तर मग आता इथे पण आपण रेमेडीचा उपयोग करू शकतो बरं का. अग्नितत्व म्हणजे मणिपूर चक्र येतं हा, जर चक्रांच्या भाषेत बोललं. आणि मग त्याचा बीजमंत्र रम आहे. आणि पृथ्वी तत्व जे म्हणजे जे आपण ह्याच्यासाठी कृष्ण पक्षात पृथ्वी तत्व असतं ना गिधाडला, तर त्याचा पृथ्वी तत्वाचा बीजमंत्र लम आहे. आणि तो त्याला म्हणजे मूलाधार चक्र आहे ते रिप्रेझेंट करतं. आता आपण इकडे ह्या घुबडाला आपण तत्व बघू. तर ह्या घुबडाला मात्र दोन्ही पक्षात म्हणजे कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षात जलतत्वच दिलंय. तर हे जलतत्व स्वाधिष्ठान चक्र आहे, म्हणजे स्वाधिष्ठान चक्राचं तत्व जल आहे आणि त्याचा मंत्र वम आहे. तर हा जसं आपण आता पक्षांना जसे ते मंत्र दिले, तर इथे म्हणजे त्यांच्या तत्वानुसार पण आपण हे पण ह्या पण बीज मंत्रांचा आपण आपल्याला ऍज अ रेमेडी म्हणून उपयोग करू शकतो. आणि आता मित्र, ह्या घुबडाचे मित्र शुक्ल पक्षात घुबडाला कावळा आणि गिधाड हे मित्र आहेत. आणि शत्रू मोर आणि कोंबडा आहेत. आणि कृष्ण पक्षात त्याचे मित्र आहेत घुबडाचे कोंबडा आणि कावळा, आणि शत्रू आहेत गिधाड आणि मोर. आणि मग राशी पण दिल्यात आता. शुक्ल पक्षातल्या घुबडासाठी दिलेल्या राशी आहेत मिथून, कर्क आणि कन्या. आणि कृष्ण पक्षात ह्या घुबडाला दिलेल्या राशी आहेत कुंभ, धनु आणि मीन. आणि गुरु गुरु या ग्रहाचा अंमल या घुबडावर आहे. मग आता आपल्याला आपण पारंपरिक पण ह्याच्याशी आता आपण एवढं सरांनी शिकवलंय तर ते पण आपण सगळं असं हे करून हे रीडिंग देऊ शकतो ना. गुरु ग्रह म्हणजे भाग्याचा आहे, त्याच्यानंतर तुम्हाला म्हणजे काय संपत्ती, संपदा, त्याच्यानंतर संतती असं पण आहे ना. म्हणजे आता ह्यांची पर्सनॅलिटी कशी असते, तर हे एकदम कॉन्फिडंट असतात बरं का. घुबडाच्या व्यक्तीकडे तुम्ही बघितलं तर त्या म्हणजे कुठल्याही स्टेजला, नॉट ओनली असं यंगर स्टेज आपण म्हणतो तर ते त्यांचा आत्मविश्वास असं अगदी काठोकाठ भरलेला असतो. तो एनर्जेटिक पण असतात कोणत्याही वयात, आणि भरपूर आत्मविश्वास, एनर्जेटिक, ऊर्जावान, आणि तेवढेच महत्वाकांक्षी पण आहेत. पण ती आपली महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी म्हणजे नुसतं असं
महत्वाकांक्षी असणं नुसतं नाही बरोबर ना. तर त्याला जे डेडिकेशन, डिव्होशन, मेहनत लागते ती पण करण्याची त्यांची तयारी असते. पण आता प्रत्येक ह्याला थोडासा आपण म्हणजे हे असतं ना, आपण पॉझिटिव्ह निगेटिव्ह जसं तर हे थोडे शॉर्ट टेम्पर्ड पण आहेत, म्हणजे पटकन रागवतात. तर त्यांना म्हणून आपण असा सल्ला देऊ शकतो ह्यांना की थोडस तुम्ही रागावर कंट्रोल करायला हवा. आणि दुसऱ्यांची मदत करण्यात एकदम अग्रेसर असतात आणि इंटेलिजंट आहेत हे, नॉलेजेबल आहे आणि सतत कुठल्याही परिस्थितीत जास्तीत जास्त आपण हॅप्पी म्हणजे आनंदी कसं राहू त्याच्यासाठी प्रयत्नशील असतात. मग ह्यांना हेल्थ प्रॉब्लेम कुठले येतात, तर ह्यांना हेल्थ प्रॉब्लेम रिलेटेड टू लोअर ॲब्डॉमेन, म्हणजे असं पाठीच्या कण्याचा खालचा भाग म्हणता येईल का, किंवा इकडे लोअर ॲब्डॉमेनच असं तुम्ही लक्षात ठेवा. आणि माउथ म्हणजे तोंडाचे पण आजार होऊ शकतात आणि ब्लडमध्ये इन्फेक्शन होऊ शकतं. मग ह्यांच्यासाठी आता लकी डायरेक्शन्स कोणते आहेत, तर साऊथ म्हणजे घुबडासाठी साऊथ दक्षिण ही दिशा म्हणजे शुभ दिशा आहे. आणि शुभ कलर गोल्डन म्हणजे सोनेरी आहे. आणि ह्यांनी कुठल्या देवतेची पूजा करावी, तर हे लॉर्ड विष्णूची. आता बघा आपण असं लॉजिक किती छान लावू शकतो. घुबड लक्ष्मीचं वाहन आहे, त्यांना कुठल्या देवतेची पण पूजा त्यांनी सांगितली, विष्णू. म्हणजे आता जर विष्णू आणि लक्ष्मी एकत्र आले तर लक्ष्मी म्हणजे तुम्हाला म्हणजे संपत्ती तुम्हाला सोडून जाईल का, नाही जाणार ना. कारण जिथे विष्णू तिथे लक्ष्मी, जिथे लक्ष्मी तिथे विष्णू. मग आता शुभ दिवस, मग शुक्ल पक्ष दिवसा म्हणजे 6 AM to 6 PM पर्यंत. तर शुक्ल पक्षात म्हणजे दिवसा जे दिवस आहेत ते सोमवार आणि बुधवार. हं? आणि रात्रीसाठी शनिवार दिलाय. आणि कृष्ण पक्षात दिवसा रविवार, मंगळवार दिलाय आणि रात्री सोमवार आणि शनिवार दिलाय. आणि मग ते परत मगाच्या सारखं ते अशुभ दिवस कुठले आहेत, तर शुक्ल पक्षात रविवार आणि शुक्रवार शुक्ल पक्षात एवढंच दिलंय फक्त. आणि कृष्ण पक्षात सोमवार दिला, पण ते इम्युन डे मात्र शुक्ल पक्षात रविवार आहे आणि कृष्ण पक्षात सोमवार आहे. आणि आता हे प्रोफेशन काय करू शकतात, म्हणजे ज्यांचं घुबड आहे ते. तर हे प्रोफेशन मध्ये तुम्हाला भरपूर कुठं कुठं काय काय सापडेल, पण मला जेवढं सापडलं तेवढं मी सांगते. तर ज्यांचा म्हणजे पक्षी म्हणजे घुबड आहे ते चांगले ज्योतिषी पण होऊ शकतात. शोधकर्ता म्हणजे असं रिसर्च मध्ये जाऊ शकतात. गुप्तचर खाते, कारण मग आपण हे असं हे लॉजिक इथे कसं लावणार, तर घुबड कसं 360ला असं बघतं ना, म्हणजे ह्या लोकांची नजर चौफेर आहे. मग जर म्हणजे घुबड पण आहे पक्षी आणि ही व्यक्ती गुप्तचर खात्यात गेली तर म्हणजे तिला सक्सेस पण असं अनायसेच अजून छान मिळेल ना. ते लेखक पण होऊ शकतात, शिक्षक पण, प्रोफेसर पण, कारण गुरु पण ग्रहाचा अंमल आहे ना. मग आता ह्यांच्यासाठी बीज मंत्र घ्या लिहून तुम्हाला ग्लौम आहे, ग्लौम, ग ल, ग्लौम असं. आणि वर हे हं? तो पण सिद्ध कुंजिका स्तोत्रात तुम्हाला सापडेल. आणि मग शेप्स आपण बघूया. तर शुक्ल पक्षात सेगमेंट शेप दिलाय आणि कृष्ण पक्षात त्यांना ट्रायंगल, ट्रायंगल म्हणजे त्रिकोण दिलाय. मी राशी सांगितल्या का, नाही तर परत सांगते. शुक्ल पक्षात मिथुन, कर्क आणि कन्या आहे आणि कृष्ण पक्षात कुंभ, धनु आणि मीन आहे. मॅडम शुक्ल पक्षात शेप कोणता दिला तुम्ही? शेप, हा आकार ना. आकार. कृष्ण आकार. पक्षात ट्रायंगल म्हणजे त्रिकोण. हा. हम्म. शुक्ल पक्षात त्रिकोण आहे का? नाही नाही, कृष्ण पक्षात हा. त्रिकोण आहे आणि शुक्ल पक्षात ते सेगमेंट म्हणतात, असं हा. सेगमेंट. हा. हा. हम्म. तर हे हे आकारांचं मी मगाशी तेच सांगितलं. आपण म्हणजे हे आपण थोडं आपल्या आपल्या लॉजिक प्रमाणे ज्याचं त्याचं, तुम्ही छान अजून माझ्यापेक्षा लॉजिक लावू शकाल, अजून तिसरा अजून. तर हे नुसते शेप काय करायचे, तर आपल्याला हा मंत्र पण मिळालाय, बीज मंत्र मिळाला, त्यांच्या तत्वानुसार पण मंत्र मिळाला. तर मग आपण ह्या शेप्सचा आयदर तुम्ही भोजपत्रावर करा किंवा कागद घ्या. आणि त्यांचा लकी कलर पण जर आपल्याला माहिती आहे तर त्या कलरचा कागद घेऊन हा मंत्र त्याच्यावर लिहा आणि ते आपल्या जवळ ठेवा जेव्हा आपल्याला एखादं कार्य करायला जायचंय आणि आपला पक्षी आपल्याला त्यावेळेस त्याची वेळ चांगली नाही. जाऊ मी पुढे? हॅलो. हो मॅडम. हा, ठीक आहे, थँक्यू.
आता तिसरा पक्षी क्रो, कावळा. तर हे तर आपल्याला सर नेहमीच सांगतात, आणि ते त्याच्याशिवाय तर आपल्या म्हणजे कुणाचीच काय जे लोक म्हणजे त्यांची सुटका नाही. तर ते अँसेस्टर्सला सगळ्यात मेन म्हणजे रिप्रेझेंट करतात, ते आहे त्याचं. आणि मग आता हा क्रोची स्ट्रेंथ पण त्याला 100% आहे बरं का. आणि मग आता हे मी इथं मॅस्क्युलिन आणि ते सांगायचं राहिलं, ते घुबडला त्यांनी स्त्री तत्व दिले बरं का, फेमिनाईन म्हणजे. तर हे ह्याचा उपयोग तुम्हाला पुरुष तत्व, स्त्री तत्व, पण ते नंतर त्याच्यासाठी उपयोगी येईल. म्हणजे आपली एखादी वस्तू चोरीला गेलीये, मग ती नेलीये कोणी, ते आपल्याला प्रश्नकुंडलीवरनं पण कळतं. पण मग ते कोणी नेली असावं, तर त्याच्यासाठी म्हणजे आता समजा आज आपण एखादा जातक आपल्याकडे आला आणि म्हटलं, मग आपल्याला आता क्रो दिसतोय त्या म्हणजे समजा आजचा डे ह्याच्यात, तर मग म्हणजे त्याच्यावरून आपण त्याला अगदी बिनदिक्कत सांगू शकतो की मॅस्क्युलिन म्हणजे त्या पुरुष तत्व रिप्रेझेंट करते ना या पक्षाला. आणि ह्याची स्ट्रेंथ पण भरपूर आहे, म्हणजे जवळजवळ 100% आहे. मग आता ह्याला हा म्हणजे हा उत्तरा, फाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाती, विशाखा, आणि हे कृष्ण आणि हे शुक्ल पक्ष, दोन्ही ह्याच्यात ह्या लोकांना म्हणजे या जातकांना ज्यांचं हे नक्षत्र आहे त्यांना कावळा हा पक्षी आहे. पण परत नेहमी सारखंच आपलं, की जातक आपल्याकडे आला, त्याला डेट माहिती नाही, त्याला वेळ माहिती नाही. समजा डेट माहिती असेल तर वेळ नाही, किंवा काय म्हणजे काहीच सांगता येत नाही, म्हणजे जन्म केव्हा झाला काय. तर मग त्याच्यासाठी शुक्ल पक्षात त्या जातकाचा, समजा शुक्ल पक्षात आला तो, आपल्याला त्याचं नाव तर ऍटलिस्ट कळेल, तर त्या नावाचा स्वर आपण काढायचा. मग शुक्ल पक्षात उ, उ म्हणजे छोटा उ, मोठा उ असेल तर त्या जातकाला मिळालेला पक्षी आपण कावळा आहे असं त्याला सांगू शकतो, म्हणजे त्याचा पक्षी. आणि समजा तो कृष्ण पक्षात आला तर ओ, ओ म्हणजे ओ, आता ओ, ओम, ओम जरी समजा नाव असेल तरी ओच होतं ना, म्हणजे आपण स्वर काढतो ना. तर तसं कृष्ण पक्षात आला ओ जर म्हणजे असं त्याचं स्वराचं पहिलं हे मिळत असेल तर त्याला पण कावळा हाच पक्षी आहे. मग आता परत आपण ह्यांचे शत्रू आणि मित्र बघूया. शुक्ल पक्षात ह्या कावळ्याचे मित्र आहेत घुबड आणि कोंबडा. शत्रू आहेत गिधाड आणि मोर. मग इकडे कृष्ण पक्षात मित्र आहेत घुबड आणि गिधाड, शत्रू आहेत मोर आणि कोंबडा. हं? आणि मग त्यांना यांचं पण तत्व, तर हे कावळ्याला शुक्ल पक्षात पृथ्वी तत्व दिले. मग परत मगाच्या सारखं ते पृथ्वी तत्व म्हणजे मूलाधार चक्र आहे तिथे, म्हणून त्याचा बीज मंत्र लम हा आपण ऍज अ रेमेडी पण करू शकतो, किंवा असा पण चांट केला तरी चांगले. म्हणजे आपल्याला ते तत्व सुद्धा जर एखाद्याला आपण बघतो ना, म्हणजे तत्व कमी जास्त होतात, त्याप्रमाणे आपल्याला शरीरात आपले म्हणजे काय म्हणायचं पॅथॉलॉजिकल कंडिशन निर्माण होतात ना, काही आजार होतात काय. तर मग आपण त्याप्रमाणे ते आता एवढ्या खोलात नाही मी जात, कारण पृथ्वी तत्वाचे आजार कोणते काय मग त्या मंत्र करा. पण असा सुद्धा ह्याला जर पृथ्वी तत्व दिले आणि आपला जन्म शुक्ल पक्षात आहे, तर आपण लम म्हणजे मूलाधार चक्रावर कॉन्सन्ट्रेशन करून लम मंत्र केला तर काहीच हरकत नाही, आपल्याला फायदाच होईल. मग कृष्ण पक्षात अग्नितत्व आहे. मग अग्नितत्वाचं म्हणजे मणिपूर चक्राला रिप्रेझेंट केले ना अग्नितत्व, मग त्याचा रम हा मंत्र आहे, रम. हं? मग त्याच्यानंतर आपण राशी बघूयात. अं, राशी शुक्ल पक्षात धनु आणि मीन आहेत, आणि कृष्ण पक्षात कन्या, सिंह आणि मकर आहेत. आणि ह्या क्रोला म्हणजे कुठले कुठले म्हणजे ग्रह रिप्रेझेंट करतात, तर मेन तर शनी आहेच आहे, नो डाऊट. क्रो म्हणजे आता शनी बाप्पाचा पण क्रो आहे आपल्याला माहितीये, पण त्याच्याबरोबर शनी, राहू आणि अमावस्येचा चंद्र हे पण दिले त्याला, म्हणजे या क्रोला रिप्रेझेंट केले. मग आता ह्यांचं म्हणजे साधारण पर्सनॅलिटी कशी असते ज्यांचा कावळा पक्षी आहे, तर हे ह्यांना भौतिक सुखाची मात्र खूप इच्छा असते. म्हणजे एक इच्छा पूर्ण झाली की ते अजिबात थांबत नाही, लगेच दुसरी, दुसरी झाली की लगेच तिसरी. म्हणजे अगदी अगदी स्ट्रॉंग डिझायर असते मटेरियल प्लेजरसाठी त्यांची. आणि मग त्यामुळे काय होतं, त्यांना आपण सांगायला हवं की तुम्ही तुमच्या इच्छांना थोडं आवर घाला. तर त्या असे समाधानीच राहत नाही, आणि मग त्याच्यानंतर हेल्थ प्रॉब्लेम पण येऊ शकतात ना. तर म्हणून थोडंसं ह्या लोकांनी त्यांच्या इच्छांना आवर घालायला पाहिजे, किंवा आपल्या इच्छा थोड्याशा मर्यादित तरी ठेवायला पाहिजे.
नाहीतर कारण त्यांच्या इच्छा एक पुरी झाली की त्याचा आनंद न घेता ते लगेच दुसरी इच्छा करतात. आणि समजा तिथे काही कमी जास्त झालं की मग ते आनंदी नाही राहत, मागचं सगळं विसरून जातात. अरे मला हे मिळाले ते मिळाले पण आता का नाही मिळालं, असं असं नको व्हायला. तर म्हणून यांनी शांतता टिकवण्याचा जास्त म्हणजे प्रयत्न करायला हवा. ते करतात पण, आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठी पण प्रयत्न करतात. पण हे असं मूव ऑन पटकन करतात हे लोक. असं समजा काही हे झालं तर असं स्टक होऊन नाही राहत तिथेच, मग पुढे असे निघून जातात. आता कावळ्या, मग ते तुम्ही थोडस कावळ्याचं असं ऑब्झर्वेशन करा आणि मग आपण असं हे लॉजिक जे मी लावते ते तुम्ही पण लावू शकता. मग आता ह्यांना हेल्थ प्रॉब्लेम काय येतील, तर ह्यांच्या कशा खाण्याच्या सवयी म्हणजे फूड असं जे घेतात ना, त्यामुळे त्यांना आजार जास्त येतात. आणि असं नाकाच्या संदर्भात पण म्हणजे आजार होऊ शकतो. त्याच्यानंतर प्रायव्हेट पार्ट्स ऑफ बॉडी त्याच्याबद्दल पण त्यांना म्हणजे आजार होऊ शकतो. म्हणून त्यांनी या गोष्टींची जास्त काळजी घ्यायला हवी. आणि त्यांचे लकी डायरेक्शन्स आहेत, म्हणजे कावळ्याची लकी डायरेक्शन नॉर्थ वेस्ट. नॉर्थ वेस्ट म्हणजे वायव्य. हं. आणि लकी कलर आहे तांबडा, रेड किंवा तांबडा. आणि मग ह्यांनी कोणत्या देवतेची पूजा करावी, तर ह्यांनी सन म्हणजे सूर्याची पूजा केलेलं जास्त चांगलं आहे. मग आता ह्यांना शुभ दिवस कुठले आहेत, तर शुक्ल पक्षात त्यांना दिवसा गुरुवार आणि रात्रीच्या वेळी रविवार आणि मंगळवार आहेत. कृष्ण पक्षात दिवसा बुधवार आहे आणि रात्री गुरुवार आहेत. आणि मग परत अशुभ दिवस शुक्ल पक्षात सोमवार आहे आणि कृष्ण पक्षात रविवार आहे. आणि मग परत आपण ते इम्युन डेज म्हणजे चांगले दिवस, तर ते शुक्ल पक्षात सोमवार आहे आणि कृष्ण पक्षात रविवार आहे. मग आता ह्या म्हणजे ज्यांचा पक्षी कावळा आहे तर त्यांनी कुठला प्रोफेशन करायला हवा, तर हे चांगले पत्रकार होऊ शकतात, वकील होऊ शकतात, नेता, अभिनेता, मार्केटिंग, हे सगळं. तर आता आपण इथे आपल्याला हे वकीलचं छान सापडले. कसं की म्हणजे शनी शनी जास्त म्हणजे प्रॉमिनंटली रिप्रेझेंट करतो ना कावळ्याला, म्हणजे ते शनी, ह्या शनी बाप्पांचं कावळं हे वाहन आहे, हे पण आपण पारंपरिक मध्ये पण शिकलोच आहोत ना, असं. आणि मग ह्याच्यासाठी बीज मंत्र आहे क्रौम. क्रौम. हं? आणि शेप्स आहेत शुक्ल पक्षात ट्रायंगल शेप म्हणजे त्रिकोणी आकार, आणि कृष्ण पक्षात होल म्हणजे असं सर्कल, पूर्ण आपण गोल असं सर्कल काढतो ना, ते सर्कल आहे. हं? आणि मॅस्क्युलिन तत्व आहे म्हणजे पुरुष तत्व आहे त्यांचं. बघा काय विचारायचं की जायचं पुढे. काय विचारायचं नाही नंतरच. मॅडम अशुभ दिवस परत सांगा ना. कोणाचे सांगू, क्रोचे की याचे हा, कोणाचे क्रोचे सांगायचे? क्रोचे. क्रोचे. हा, सांगते एकच मिनिट हा. हे बघा अशुभ दिवस हा, शुक्ल पक्षात सोमवार आहे आणि कृष्ण पक्षात रविवार आहे. थँक्यू. वेलकम. आता कॉक. कॉक म्हणजे कोंबडा. आता ह्या कोंबड्याबद्दल, तर ह्या कोंबड्याची स्ट्रेंथ आहे 1/2 म्हणजे 50% स्ट्रेंथ आहे त्याला. आणि तो स्त्री तत्वाला रिप्रेझेंट करतो म्हणजे फेमिनाईन. हा. आणि मग आता हे अनुराधा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढा आणि उत्तराषाढा आणि श्रवण, हे शुक्ल पक्षात हे नक्षत्र असताना त्या जातकाचा म्हणजे कोंबडा हा स्टेलर म्हणजे जन्मपक्षी झाला. आणि कृष्ण पक्षात हे आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मघा आणि पूर्वा फाल्गुनी, हे जर नक्षत्र त्या जातकाचे असतील आणि पक्ष कृष्ण असेल तरी सुद्धा त्याचा पक्ष हा कोंबडाचा आहे. आणि मग परत नेहमीसारखं जातकाला त्याची डेट माहिती नाही, त्याचा टाइम माहिती नाही, त्याला काहीच माहिती नाही, आणि तो
आला तर खरी आपल्याकडे प्रश्न विचारायला. मग आपण त्याला काही तू तर असाच जा असं नाही, आपल्याकडे असे काहीतरी टूल्स हवेत ना, की आपण त्याला काही ना काही म्हणजे हे द्यायचं. इतर ह्याने पण आपण देऊ शकतो, पण जर त्या पक्ष्यांचा वापर करून दिला तर आपण अगदी म्हणजे लगेच ताबडतोबपणे अगदी प्रॉमिनंट सटीक उत्तर देऊ शकतो. तर मग तो आलाय, मग त्याचं नाव आपण विचारणार. नाव तर आहेच आहे त्याला. मग तो आलाय तर आपण पक्ष पण आपल्याला माहिती आहे, शुक्ल पक्षात आला, कृष्ण पक्षात आला. मग तो आला आणि त्याचं म्हणजे नावाचं ए, ए असं म्हणजे आता समजा एकता एच झालं ना, तर असं नाव आहे म्हणजे ए झालं. तर तो स्वर ए आला ना, तर मग शुक्ल पक्ष आहे, ए आलं म्हणजे स्वर, तर मग त्याला मिळालेलं पक्षी हा कोंबडा आहे. पण जर स्वर अ, आ, आई आणि औ म्हणजे ह्या चारही पैकी कुठला पण स्वर आला त्या जातकाचा आणि तो कृष्ण पक्षात आपल्याकडे आला, तर मग त्याचा पक्षी हा कोंबडाच असेल. आता आपण मित्र आणि शत्रू बघूया. तर मित्र म्हणजे ह्या कोंबड्याचे मित्र शुक्ल पक्षात कावळा आणि मोर आहेत, आणि शत्रू आहेत गिधाड आणि घुबड. आणि कृष्ण पक्षात त्याचे मित्र आहेत मोर आणि घुबड, आणि शत्रू आहेत कावळा आणि गिधाड. आणि मग आता परत आपण तत्वांचा पण विचार करतोय ना इथे. तर ह्या शुक्ल पक्षात आणि ह्याच्यात म्हणजे कृष्ण पक्षात ह्याला वेगवेगळं तत्व आहे कोंबड्याला. तर शुक्ल तत्व पक्षात त्याला जलतत्व आहे. मग जलतत्व मग इथे परत आपण म्हणजे हे जलतत्व स्वादिष्टान चक्राला म्हणजे मूलाधार झाल्यानंतर जे आहे 2 नंबरचं स्वादिष्टान चक्र त्याला रिप्रेझेंट करतं. आणि मग त्याचा मंत्र बीज मंत्र आहे. मी हे सारखं तुम्हाला तत्व आणि मंत्र म्हणजे असं, कारण ऍक्च्युअल हे पंचपक्षी शास्त्रच तत्वांवर आधारित आहे. मग आपण त्या तत्वांच्या अनुसरून त्या बीज मंत्रांचा उपयोग केला तर आपल्याला फायदाच होईल. म्हणजे मे बी आपलं तत्व छानच आहे, नो डाऊट, अजून चांगलं होईल, सोने पे सुहागा. पण जर ते तत्व आपल्या शरीरात कमी झालं असेल आणि आपण जर बीज मंत्र केला तर ते वाढेल, आणि आपल्याला येणारे काय आजार किंवा ज्या काही आपल्याला त्याच्या संदर्भात काही दुःख पण असतील ना, तर ते आपण म्हणजे त्याच्यावर ही रेमेडी म्हणून पण उपयोग करू शकतो. मग आता कृष्ण पक्षात वायू तत्व दिलंय या कोंबड्याला. मग वायू तत्व यम त्याचं बीजमंत्र, आणि हार्ट चक्र दिलंय त्याला, म्हणून त्याचं बीजमंत्र यम आहे, यम य वर डॉट असं. आणि मग आता राशी बघूयात आपण. शुक्ल पक्षातल्या या कोंबड्या मॅडम, बोला. शुक्ल पक्षातलं बीजमंत्र परत सांगा ना. हा हे बघा, शुक्ल पक्षात आधी तत्व लक्षात ठेवा. कोंबड्याचं हा, तत्व शुक्ल जल. पक्षात जलतत्व आहे, आणि त्याचा हं. वम वम वला वम. वम ओके. वम असं म्हणजे स्वादिष्टान चक्र आहे ना, ओके. स्वादिष्टान चक्राचा हो, हे आलंच. हो. बीजमंत्र मी तुम्हाला चक्रांवरनं सांगते आपल्या, म्हणजे ते तर तुम्हाला कुठे पण ओके. सापडतील. हा, तर तसं. ओके. आणि हा, आणि मग आता थँक्यू. एकच हवंय ना, वायू तत्व नको ना, कृष्ण पक्षातलं यम सांगितलं होतं त्याचं. हा, तर मॅडम आता शुक्ल पक्षातल्या राशी म्हणजे ह्यांना तो म्हणजे पक्ष जास्त महत्वाचा आहे ना ह्या पक्षांना, म्हणजे हे पक्षी आपण पंचपक्षी शिकताना. तर मग शुक्ल पक्षातल्या राशी वृषभ आणि तूळ आहेत, आणि कृष्ण पक्षातल्या राशी मेष आणि वृश्चिक आहेत. आणि ग्रह ह्या म्हणजे कोंबड्याला दिलेले ग्रह आहेत सूर्य, मंगळ आणि केतू. तर आता हा हा सूर्य कसा आपल्याला बरोबर म्हणजे कसा लक्षात, तर हा कोंबडा बघा कसा पंक्च्युअल आहे, म्हणजे असा खूप काय म्हणायचं, वेळे वेळ त्याला म्हणजे आपण तरी घड्याळात बघतो, पण तो आपण नाही का म्हणतो कोंबडा, लोक पूर्वीचे कोंबडा आरवला की म्हणजे पहाट झाली असं म्हणायचे. म्हणजे तो इतका म्हणजे त्या पंक्च्युअलिटी त्याच्याकडे आहे. आणि त्याला तुरा पण आहे ना, म्हणजे सूर्य म्हणजे हे असं खूप पॉझिटिव्हच वेनी घ्यायचं. पण निगेटिव्ह साईडला गेलं तर हे लोक थोडेसे कळत न कळत ते असे हाय लेवलवर जातातच, नो डाऊट. पण कधी कधी म्हणजे होतच असं असं नाही, मे बी ते थोडेसे त्यांच्याकडे अभिमान पण येऊ शकतो. तर आता हे स्वभावाने कसे आहेत, तर सिरियस आहेत म्हणजे गंभीर आहेत, आणि खूप खूप नॉलेजेबल आहेत, बुद्धिमत्ता अचाट असते ह्यांना. पण हे सुद्धा प्रत्येक ह्याला आपण पॉझिटिव्ह निगेटिव्ह बाजू बघत आहोत ना, तर शॉर्ट टेम्पर्ड मात्र आहेत. म्हणजे असतात किंवा असू शकतात असं पण आपण म्हणतो. प्रत्येक कोंबड्याची व्यक्ती शॉर्ट टेम्पर्ड असेल असं पण नाही, पण हे त्यांनी ही बाजू मांडली आहे, म्हणजे असू पण शकतात. कारण आपण फक्त असं हे इथं वर्णन करतोय, पण ज्यावेळेस आपण जातकाची पत्रिका टोटल असं थरो हे करणार, काय म्हणायचं,
अभ्यास करणार तेव्हा. तर मे बी तो म्हणजे शॉर्ट टेम्पर असेल असं आपल्याला नाही दाखवता येणार, काही वेगळ्या पण गोष्टी असतील, पण हे असू शकतात असं पण म्हणजे सांगितलंय त्यांनी. आणि यांच्या तब्येतीसाठी काय योग्य नाहीये, तर हे शॉर्ट टेम्पर्ड असणं अजिबात योग्य नाही. कारण प्रत्येक गोष्टीत जर असं राग धरून बसलं आणि हे, तर मग त्यांना थोडेस म्हणजे आजार पण होऊ शकतात ना. आणि काही काही वेळेस ते निगेटिव्ह हा पण ट्रेट आहे त्यांची, की शो ऑफ पण करतात. म्हणजे पण वेळ मात्र पाळतातच पाळतात, अगदी खूप टाइम पंक्च्युअल 100% म्हटलं तरी चालेल. मग आता ह्यांना आजार काय होऊ शकतात, तर ह्यांना डोक्याचे, मानेचे असे आजार होऊ शकते आणि होऊ शकतात. आणि मी माझ्या बघण्यात म्हणजे आमच्या घरातलीच व्यक्ती आहे, कोंबडाच पक्षी आहे, पण मी बऱ्याच वेळा ती अशी माझी मान दुखते, माझी मान दुखते असं सारखं तक्रार करत असते. म्हणजे आपण हे जे शिकतो ना, तर आपण सगळ्यांनीच म्हणजे थोडं सर जेव्हा आपल्याला शिकवतात, जरी सगळ्यांकडे वेळ कमी आहे, कोणी नोकरी करतं, कोणाचं काय काय व्हॉट एव्हर, अनेक प्रॉब्लेम सगळ्यांना असतील, पण ते शिकवल्यानंतर थोडस आपण वेळ देऊन किंवा आपल्या रोजच्या जीवनात थोडं ऑब्झर्व करायला शिकायचं लोकांना. आपल्याला पटकन कळतं की ह्या व्यक्तीचा काय पक्षी असेल, ह्या व्यक्तीची रास काय असेल. म्हणजे अगदी असं खूप काय म्हणतात, थरो ऑब्झर्वेशन केलं ना, फार लांब जायची गरज नाही, आपल्या घरातल्यांचं जरी केलं तरी सुद्धा आपल्याला म्हणजे भरपूर असं लक्षात येतं. मग आता यांना लकी डायरेक्शन्स, या कोंबड्याच्या लकी डायरेक्शन्स कुठल्या आहेत, तर उत्तर म्हणजे नॉर्थ दिशा आहे. आणि लकी कलर आहे ग्रीन म्हणजे हिरवा. आणि मग ह्यांनी कुठल्या देवतेची पूजा करावी, तर ह्यांनी गणपती पूजा केलेली यांच्यासाठी जास्त चांगली आहे. तर आता इथे गणपती पूजा आपण म्हणजे असं पण म्हणजे अर्थ लावू शकतो ना, त्यांनी सूर्य, मंगळ आणि केतू पण दिलाय. हं. आता शुभ दिवस बघूया त्यांचे. शुक्ल पक्षात दिवसा शुक्रवार, दिवसासाठी शुक्रवार आहे. रात्रीसाठी सोमवार आणि बुधवार आहेत. आणि कृष्ण पक्षात दिवसा रविवार आणि मंगळवार आहेत. आणि रात्री सोमवार आणि शनिवार आहेत. मग आता अशुभ दिवस मंगळवार. आणि म्हणजे कृष्ण पक्षात दिवसा मंगळवार आहे, रात्री कुठलाच नाही असं म्हणायचं. जिथं मी रात्री काही बोलले नाही ना, तर समजायचं तिथं रात्री नाहीये कुठलाच पक्षी. तर अशुभ म्हणजे शुक्ल पक्षात अशुभ दिवस, कृष्ण पक्षात सॉरी हे बघा, अशुभ दिवस शुक्ल पक्षात मंगळवार आहे दिवसा, आणि कृष्ण पक्षात अशुभ दिवस गुरुवार आणि शनिवार दोन आहेत. आणि हे रात्रंदिवस आहेत म्हणजे रात्री पण हाच पक्ष, हे हाच वार. आणि दिवसा पण म्हणजे गुरुवार शनिवार. परत लक्षात ठेवा, अशुभ दिवस कोंबड्यासाठी शुक्ल पक्षात मंगळवार दिवसा फक्त, हा. आणि कृष्ण पक्षात गुरुवार आणि शनिवार हे दिवस रात्र असं आहे. आणि मग परत त्यांचे इम्युन डेज, तर इम्युन डेज आहे शुक्ल पक्षात मंगळवार आणि कृष्ण पक्षात गुरुवार. तर हे जर रात्र आणि दिवस मी नाही म्हटलं, तर त्या दिवशी तो 24 आवर्स धरायचा मंगळवार म्हणजे काय सकाळपासून तर दुसऱ्या दिवसाच्या ह्याच्यापर्यंत असं. आणि मग आता प्रोफेशन्स बघूया त्यांचे. म्हणजे हे कोंबड्या ज्यांचा पक्षी आहे ते लोक काय काय प्रोफेशन करू शकतात, तर ते सैनिक बनू शकतात, पोलीस बनू शकतात, इंजिनियर्स बनू शकतात, मॅनेजर, एकदम हाय प्रोफाईल असं जिथे लागते ना, तर तशा नोकऱ्या करू शकतात. आणि मोठे असं आपण एम्पेरर म्हणतो ना, म्हणजे असे मोठे मोठे उद्योजक जे आहेत, तर ते म्हणजे मग आता इथे आपल्याला अभ्यास करायला हे आहे. आपण अशा मोठ्या मोठ्या उद्योजकांच्या कुंडल्या घेऊ शकतो. मग आपल्याला त्यांच्या एवढे मोठे आहेत, आपल्याला सगळंच मिळेल ना त्यांचं, नाहीतर ऍटलिस्ट नाव तर मिळेल. मग त्याचा हा कोंबडा पक्षी आहे का असं आपण बघू शकतो. आणि मग आपण म्हणजे आपल्याला जेव्हा असं बघायला मिळेल, म्हणजे मग काय म्हणतात ना आपण, हा सूर्य हा जयद्रथ, मग ती गोष्ट आपल्याला अगदी पक्क लक्षात येतं. जसं आपण आपल्या पारंपरिक मध्ये कसं रूल रूल कुठून आले, तर एकदा मी बघितलं हा रूल इथे लागला, मग मी अजून दोन कुंडल्या बघणार, मग चार बघणार, मग आपण समजा 100-500 कुंडल्या आपल्या हातातून गेल्या आणि एक कोणता तरी पॉईंट आपल्याला लक्षात येतो, अरे हा पॉईंट ह्या सगळ्या कुंडल्यांमध्ये कॉमन आहे, मग तो रूल होऊन जातो ना. तर तसंच मग आता ह्याला बीजमंत्र कुठला दिलाय, तर रिम, HRIM, रिम हा बीजमंत्र दिलाय. आणि शेप्स आहेत शुक्ल पक्षात चांदणी, म्हणजे आपण स्टार काढतो ना, तर तो आहे. आणि
ह्या दुसऱ्या आपल्या शुक्ल पक्षात चांदणी, कृष्ण पक्षात स्क्वेअर. स्क्वेअर म्हणजे चौरस, आता पूर्ण चारही बाजू सारख्या असलेल्या. हं? आणि स्त्री तत्व दिलंय, फेमिनाईन. जाऊ पुढे. हो. हो मॅडम. हा, ठीक आहे, थँक्यू. त्यामुळे मला परत मागे यायला लागतं ना, कोणाला काही हवं असलं तर. तर वेळ पण संपत आलाय, आहे अजून. आता सगळ्यांचा लाडका आपला पिकॉक, मोर. म्हणजे मोर कसं, एकही व्यक्ती मला असं वाटत नाही की मोराला बघितलं आणि आनंदी झाली नाही. व्हॉट एव्हर तुमचा मूड असो, कसा पण असू दे. अगदी म्हणजे काय आपण म्हणतो ना, काही लोकांचे असे मूड स्विंग पण सारखे. पण मोराला बघितलं की हर एक व्यक्ती म्हणजे अगदी आनंदी, आनंदगडे असंच होणार. तर मग आता हा मोर पक्षी, याला स्ट्रेंथ मानतं मग कसं, जरा शुक्रच ग्रह दिलाय ना, म्हणजे तो नाजूक पण आहे. तर त्याला 1/8 एवढी स्ट्रेंथ दिलेली आहे. आणि मग तो कुठल्या तत्वाला हे करतो, तर मॅस्क्युलिन म्हणजे सॉरी, मॅस्क्युलिन नाही, स्त्री तत्व आहे ना. एक मिनिट. मॅस्क्युलिन आहे म्हणजे पुरुष तत्वच दिलंय, बरोबर आहे त्याला. आणि आपले धनिष्ठा, शतभिषा, पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा आणि रेवती, ज्या जातकाचा या नक्षत्रात शुक्ल पक्षात जन्म झाला असेल, त्याचा म्हणजे त्याच्यासाठी मोर हा त्याचा जन्म पक्ष होईल. पण हेच जर अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी आणि मृगशिरा आणि पक्ष कृष्ण असेल, तर त्यावेळेस या म्हणजे जातकांना, म्हणजे ज्यांच्याकडे हे नक्षत्र आहे आणि कृष्ण पक्षाचा जन्म आहे, तर त्यांचा पक्षी म्हणजे मोर असेल. हं? आणि मग परत नेहमीसारखं जातक आलाय, त्याची डेट ऑफ बर्थ माहित नाही, काहीच माहित नाही, पण त्याला नाव तर आहे. तो कुठल्या पक्षात आला हे पण आपल्याला कळतं, त्याला जरी कळत नसलं तरी. मग जर तो शुक्ल पक्षात आला आणि त्याच्या नावाचा स्वर हा ऊ असं, ऊ, ओ, 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 असं, ओ काय, ओमकार समजा नाव, तर ओ, ओ येईल ना, असं आपण फोड करून. तर ओ असा स्वर आला तर त्याला, आणि तो शुक्ल पक्षात आला तर त्याला मोर असं मिळेल, म्हणजे पक्षी आपण सांगायचा. आणि त्याप्रमाणे आपण प्रेडिक्शन द्यायचं. पण तोच दुसरा जातक कृष्ण पक्षात पण आपल्याकडे येऊ शकतो. तर मग त्यावेळेस त्याचा स्वर ए, ए, ए असा, आपण ए म्हणतो ना, ए फॉर ऍपल, असा ए असा आला, तर त्याचा पक्षी मोर होईल. आणि मग हे म्हणजे ह्याला अ, ग्रह कोणता दिलाय, तर मोराला शुक्र. म्हणजे त्यांनी हे बघा ना, हे हे जे आपण म्हणजे काय म्हणायचं, ऋषी मुनी आहेत किंवा काय, ह्यांनी शोधलं किती, म्हणजे केवढं आचाट आपल्या, आपण त्याच्या नॉट 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 1% पण नाही आहोत. म्हणजे शुक्र ग्रह आणि मोर याचं किती छान, म्हणजे लक्झरियस आहे, आनंद आहे. त्याच्यानंतर म्हणजे असं कला पण आहे. म्हणजे तो कलात्मक, त्याचे पीस पण, म्हणजे त्याचं सगळंच असं मोराकडे बघितलं की आपल्याला किती असं छान, म्हणजे आपण असं रांगोळ्या काढतो, तो मोर जरी काढला आणि आपण त्याच्यात छान रंग भरले, भले तो लाईव्ह नाहीये, तरी सुद्धा आपल्यालाच त्याच्याकडे म्हणजे असं बघत राहावं असं वाटतं, म्हणजे इतकं. आणि त्याला त्यामुळे तो मिळालेला ग्रह सुद्धा इतका छान आहे, शुक्र. मग आता अजून पण आधी तत्व बघूयात. तर दोनही पक्षात म्हणजे शुक्ल आणि आपला कृष्ण पक्षात त्यांना आकाश तत्व दिले, आकाश. तर मग आकाश तत्व म्हणजे हे आपल्या थ्रोट चक्राला ना, थ्रोट पुढे सगळंच, आज्ञा सगळं असं त्यांना ते रिप्रेझेंट करतं. तर मग थ्रोटला आपण हे केलं तर हम, हम मंत्र आहे त्याचा, हम. आणि ह्याचं आपण अजून खोलात गेलो तर इथे विशुद्धी चक्राची देवता पण बघा, सरस्वती देवता आहे. आणि त्या सरस्वती देवता, तुम्ही कुठे पण सरस्वतीचं कधीही चित्र बघा, तर तुम्हाला मोर हे म्हणजे तिचं वाहनच आहे ना, आढळणारच. म्हणजे हे आपण जर असं ऑब्झर्वेशन केलं ना, तर आपल्याला असं त्या सगळे म्हणजे काय म्हणायच्या ह्या गोष्टी आहेत ना, कशा एकात एक, एकात एक हात घालून ते कडी 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 आपण असं जोडत गेलो, तर आपल्याला खूप असं अँसर्स म्हणजे निसर्गातूनच खूपच गोष्टींचे उत्तरं आपल्याला मिळतात.
आणि मग आता विशुद्धी चक्र मी सांगितलं आणि मग त्यामुळे त्याचा मंत्र हम आहे आणि ओम पण दोन्ही होऊ शकतात. कारण आता पुढे हे आकाश तत्व विशुद्धीपासून सुरू झालं, आज्ञा सहस्रार सगळीकडे तेच तत्व येणार ना, इथर म्हणजे ते पण तेच झालं. तर म्हणून आपण आयदर हम हा मंत्र करू शकतो किंवा ओम हा पण. आणि मग आता राशी बघूयात आपण. शुक्ल पक्षात ह्या मोराला दिलेल्या राशी आहेत मकर आणि कुंभ. हा, आणि ह्या कृष्णाला दिलेल्या राशी आहेत, सॉरी, कृष्ण पक्षात दिलेल्या राशी आहेत कर्क. हं? आणि मग आता ह्यांची पर्सनॅलिटी बघूया. म्हणजे जातकाला आहे आपल्याला समजलंय त्याचा मोर म्हणजे पक्षी त्याला मिळालाय. मग हे लोक कसे असतात, तर ह्यांना असे म्हणजे ते ठाम असतात हा आपल्या मताच्या बाबतीत, त्यांना स्वतःचीच अशी मत असतात. आणि ते म्हणजे मग कावळा कसं मी सांगितला, तर थोडा मूव ऑन करतो म्हणजे असा हे करतो. पण हे मात्र नाही, हे त्यांच्या मतालाच ते चिटकून राहतात आणि रागाला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतात. पण होईल असं नाही, पण ते मात्र प्रयत्न करतात. आणि आत्मविश्वास थोडासा कमी का, कारण त्याला थोडं नाजूक म्हटलंय, म्हणजे असायलाच हवा असं नाही, पण मे बी ह्या म्हणजे ऍज कम्पेअर आपण जर गिधाडाशी कम्पेअर केलं तर मग नाही ना. तर म्हणजे थोडासा आत्मविश्वास कमी असू शकतो, असायला हवा असं नाही. पण हे का बरं, तर हे थोडेसे काय करतात, हे भूतकाळात रमणारे लोक आहेत. म्हणजे ज्यांचा पक्षी मोर आहे ना, तर ते भूतकाळ आठवतात. आणि भूतकाळ म्हणजे चांगला असेल तर इट्स ओके ना. पण समजा एखादी त्यांच्या आयुष्यात काहीतरी अशी निगेटिव्ह घटना घडून गेली असेल, तर आपण कसं मूव्ह ऑन करायलाच सांगतो ना सगळ्यांना. तेच तेच काय परत घडणार आहे असं पण नाही ना. पण ते त्याच्यातच अडकून राहतात, कारण स्टकनेस हा त्यांचा म्हणजे मेन गुण आहे ना. आणि मग त्यामुळे ते असे खूप इमोशनल होतात आणि स्वतःलाच मग म्हणजे स्वतःचं नुकसान करतात. म्हणजे स्वभावाने शांत असतात, प्रयत्न पण करतात. पण असे त्या भूतकाळ थोडा हा निगेटिव्ह पॉइंट आहे की ते भूतकाळाशी असे चिटकून राहतात, त्यामुळे त्यांना त्याचा त्रास होऊ शकतो. आणि सहसा पटकन कोणाशी रागवत नाही, म्हणजे हॅप्पीनेस पण आहे, म्हणजे आनंदी पण असतात. पण हे भूतकाळात हे म्हणजे अडकून राहिल्यामुळं थोडस ह्यांना मेंटल स्ट्रेस येण्याची शक्यता आहे किंवा ते घेतात. मग त्यामुळे त्यांना आजार काय होईल, आता मेन सारखं जर एखादा व्यक्ती म्हणजे मागं घडून घेतलेलंच घटनाबद्दल घेऊन सारखंच तेच विचार कर, परत जर अशी घटना माझ्या जीवनात घडली तर, परत जर अशी घटना माझ्या जीवनात घडली तर, मग त्यामुळे काय होतं, त्यांच्या हृदयावर त्याचा ताण येतो. आणि मग त्यांना कुठले आजार होतात, तर त्यांना हृदयाशी रिलेटेड प्रॉब्लेम्स येऊ शकतात. आणि हात आणि खांदे पण ते त्यांनी पाठ सांगितले, म्हणजे यांनी हाताची पण त्यांच्या काळजी घ्यावी, खांद्यांची घ्यावी, आणि प्रायव्हेट पार्ट्स ऑफ बॉडी हे पण म्हणजे ह्याची पण त्यांनी काळजी घ्यायला हवी. मग आता नंतर त्यांच्या आपण लकी डायरेक्शन बघूया, म्हणजे ह्या मोराला मिळालेली लकी डायरेक्शन. तर मिड पॉइंट म्हणजे मध्य काय, म्हणजे प्रत्येक दिशेचा मध्य हा यांना दिलाय. आता मोर कसा, मोर किंवा काही पण आपण फ्लॉवर पॉट वगैरे, आपण असं एखादी छान वस्तू, आपल्याकडे गेस्ट येणार किंवा आपण अशा मोठ्या मोठ्या मिटिंगला जातो, तर ते मध्ये काय म्हणजे ती आपण मिड पॉइंट म्हणतो ना, म्हणजे सेंटरला असते ना ती. तर हे हे तर हा तर मोरच आहे ना. तर मग त्याला मिड पॉइंट म्हणजे प्रत्येक दिशेचा मध्य असं दिलंय त्याला, म्हणजे मिडल पॉइंट ऑफ इच डायरेक्शन असं त्यांनी म्हटलंय. आणि कलर कोणता दिलाय लकी, तर ब्लॅक कलर दिलाय. आणि गॉड म्हणजे कुठल्या देवतेची ह्यांनी उपासना करावी, तर ऑल गॉड्स म्हटले, म्हणजे सगळे देवी देवता चालतील ह्यांना ह्याला. पण तरी सुद्धा आपण जर लॉजिकच लावायचं ठरलं, तर भगवान श्रीकृष्ण, कारण ते मोर त्यांच्या ह्याच्यावर आहे, तर आपल्याला ते म्हणजे दिसतंय. त्याच्यानंतर माता सरस्वती, हा तिच्याकडे तर साक्षात मोरच आहे, म्हणजे तिचं वाहनच. आणि कार्तिकेय पण बघा तुम्ही, आपण ज्यावेळेस कार्तिक स्वामींचं ते दर्शन घेतो, तर त्यावेळेस म्हणजे प्रत्येक जो त्यांच्याकडं जातो म्हणजे दर्शनासाठी, तर तो त्यांना हे मोराचं पीस म्हणजे वाहतो. म्हणजे ते पण त्यांच्याकडे पण मोर असतोच, म्हणजे जसा सरस्वती मातेकडे आहे तसा त्या कार्तिक स्वामींकडे पण आहे. म्हणजे त्यांचं दोघांचं हे वाहन आहे असं जरी म्हटलं तरी मला वाटतं वावगं ठरणार नाही. मग आता शुभ दिवस आपण बघूयात. तर शुभ दिवस या मोरासाठी शुक्ल पक्षात शनिवार आहे. आणि दिवसा बर का, दिवसा शनिवार आहे, रात्री गुरुवार आहे. मग कृष्ण पक्षात दिवसा सोमवार आणि शनिवार हे 2 दिवस दिले. आणि रात्रीसाठी म्हणजे कृष्ण पक्षात शुक्रवार दिलाय. मग आता अशुभ दिवस,
तर शुक्ल पक्षात बुधवार हा अशुभ दिवस आहे, ज्यांचा पक्षी मोर आहे. आणि कृष्ण पक्षात अं, बुधवार दिवसा हा आणि रात्री शुक्रवार हे अशुभ झाले. आणि परत ते इम्युन डेज ते बघूया आपण. तर ते शुक्ल पक्षात बुधवार आहे आणि कृष्ण पक्षात पण म्हणजे बुधवारच आहे. तर हे दिवस मी म्हणजे आपल्याला आता सर ऍडव्हान्स मध्ये शिकवणार आहेत ना, तेव्हा म्हणजे आपण जातक आलाय, त्यांनी प्रश्न विचारलाय माझं हे काम होईल का नाही होणार का, मग आपण त्या ह्याच्याप्रमाणे तो चार्ट काढणार, त्या दिवसाचा कुठला पक्षी रुलिंग आहे, कुठला म्हणजे डेथ आहे कुठला ते बघणार. आणि मग त्यावेळेस आपल्याला त्याच्यावरनं पटकन एका ग्लान्स मध्ये आपण सांगू शकतो. जर जातक आला आणि त्याचा तो इम्युन डे आणि त्यावेळेस तो पक्षी सुद्धा रुलिंग अवस्थेत आहे, म्हणजे आपण बाकी काही न बघता 100% सांगू शकतो की आज तू हे काम या वेळेस कर, तुला नक्की 100% सक्सेस तू होशील असं. म्हणजे आपल्यासाठी पण रिझल्ट देताना म्हणजे प्रेडिक्शन देताना चांगलं आहे आणि त्या जातकासाठी पण. मग आता हे प्रोफेशन्स काय काय करू शकतील. तर आता शुक्र आहे बघा त्याला म्हणजे दिलेला काय म्हणायचं ग्रह. तर मग हे ज्यांचा मोर पक्षी आहे ना, त्यांच्या अंगात अगदी कुठली ना कुठली छोटी तरी कला ही असणारच असणार. हे सुद्धा लोक म्हणजे आपण म्हणून बघायचं काय, तर आपण आपापल्या घरात बघायचं ना. तर मी पण बघते म्हणजे अतोनात म्हणजे काही ना काही कला. आणि ते त्या कलेला म्हणजे ती कला असं हे करण्यासाठी एवढं डेडिकेटली डिव्होशनली काम करतात. म्हणजे अभिनेता पण होऊ शकतात शुक्रच आहे म्हणून. त्याच्यानंतर फॅशन डिझायनर होऊ शकतात, इव्हेंट प्लॅनर किंवा इव्हेंट मॅनेजर असे पण होऊ शकतात. मग आता ह्यांना बीज मंत्र कोणता, तर ह्यांना क्लिम KLIM हा बीज मंत्र आहे. हे सगळे बीज मंत्र तुम्हाला परत परत सांगते, सिद्ध कुंजिका स्तोत्र मध्ये नक्की मिळतील. आणि मग आता आकार शुक्ल पक्षात या मोराला कोणता आकार दिलाय, तर सर्कल म्हणजे पूर्ण असं होल सर्कल म्हणजे पूर्णत्व असं सर्कल सर्कल हे हा शेप म्हणजे. आणि कृष्ण पक्षात परत ह्याला स्टार दिलाय. मगाशी पण एका पक्षाला मिळालं ना स्टार, म्हणजे ती चांदणी आपण काढतो ना, ती चांदणी कृष्ण पक्षासाठी दिलाय शेप. आणि शुक्ल पक्षासाठी सर्कल हा शेप दिलेला आहे. हम्म. चला आता सांगा तुम्हाला कोणाकोणाला काय हवं काय नाही. मला जेवढं जेवढं सांगता आलं तेवढं मी. आणि त्याच्यातून सर आपल्याला नेहमी सांगतातच ह्या ज्या 5 अवस्था आहेत ना, ह्याच्यातली हा. रुलिंग अवस्था ही 100% सक्सेस देणारीच आहे. इटिंग त्याच्या खालोखाल, वॉकिंग डिपेंड्स ऑन व्हाय काम म्हणजे आपलं काय काम आहे. पण स्लिपिंग आणि डाईंग ह्या अवस्था आपल्याला अजिबात म्हणजे मुहूर्त, कारण हे मुहूर्तासाठी जास्त हे शास्त्र वापरलं जातं ना. तर हे हे आपण मुहूर्त नाहीच शक्यतो द्यायचे, शक्यतो नाही म्हणजे नाहीच द्यायचे आता बोला तुम्हाला कोणाकोणाला काय बोलायचंय, काय हवंय, हा काय माझं. मॅडम, मी सांगू का? हो एक बोला बोला. नाही नाही, खूप चांगली माहिती दिली. हा. आणि तुम्ही जसं जसं बोलत होतात तसं माहितीतले ज्यांची नक्षत्र आपल्या लक्षात राहतात हो. त्यांना ते लागू पडत होतं. हे खूप छान वाटलं. हा. फक्त थोडं फास्ट झालंय तर तुम्ही याचं रेकॉर्डिंग मात्र सगळ्यांना नक्की हो पाठवा. देतात ना. टेलिग्राम मी वर मी मी आहे, ऐका ना, कारण रेकॉर्डिंग हा, मॅडम मी झालं की सरांकडे देते. ते कुठे बर, पाठवायचं ते होल म्हणजे त्याचा हक्क सरांकडे आहे. मी असं हो हो, म्हणजे असं मी नाही म्हणजे कोणाला इंडिव्हिज्युअली. नाही मी सरांना रिक्वेस्ट करते, मी करीन ना. सरांकडे हा, लगेच ताबडतोब नाही झालं ना, मी तर मी ताबडतोब नाही सरांकडे मी पाठवते. सरांनाच आता रिक्वेस्ट करते. म्हणजे सर असतील तिथं तर माहित नाही मला आहेत का नाही, हा. कारण नाही फास्ट ना, काही मी वेळेला मागच्या नाही, वेळेस पण मी पाठवणार प्रयत्न पाठवणार केला बरं पाठवणार. का मॅडम. हा पण प्लीज सर, कारण ना माझ्याकडनं थोडस हा, होते काय, मला सुद्धा असं दम लागल्यासारखं झालं. पण म्हणजे मी हो तरी तुम्ही खूप ट्राय करते. खूप छान सांगितलं. पण खूप उपयुक्त आहे प्रत्येक गोष्ट, म्हणजे तत्व किंवा बीजमंत्र, नाही आणि आकार, जसं आपलं दिशा पारंपरिक आहे ना, तसंच आणि हे पण आहे. लॉजिकली वापरलं ना तर खूप अनुभव आणि चांगले खूप येतात त्याचे, येतात येतात. नक्की आहे आणि आणि खूप म्हणजे आवडलं. कसं तुम्ही खूप आपण काय म्हणजे म्हणतो छान की अभ्यास करून वेळ सांगता. नाहीये आपल्याला अनुकूल, पण ह्याद्वारे आपण वेळ आपल्याला अनुकूल अनुकूल घेऊन करून घेऊ शकतो. करू शकतो. होय, म्हणजे आपल्याला थांबता होय. आलं तर इट्स ओके, नाही थांबता जरी आलं तरी जो पक्षी हम्म. चाललाय समजा आता आपण मित्रशत्रूचं सर म्हणतात की आपण शक्यतो म्हणजे मॅच मेकिंग किंवा असं हो, टाळावं. असं करताना समजा करू. पण तरी आपण जर ह्याचा उपयोग केला आणि समजा ती समोरची व्यक्ती आपल्याला जरी त्याची डेट ऑफ बर्थ वगैरे माहिती नाही, पण त्याचं नाव, माझी मीटिंग कोणाबरोबर आहे, आता समजा आज माझी मीटिंग सुजाता मॅडम बरोबर आहे, तर मग सुजाता म्हणजे
प्लस उ, मग मी तो पक्षी काढू शकते की नाही तुमचा. मग आता करेक्ट. तुमचा पक्षी रुलिंग अवस्थेत आहे की माझा. जर माझा असेल तर नो डाऊट म्हणजे माझं वर्चस्व जास्त जास्त असेल. हो पण हो. तुमचा जरी असेल तरी तो मला अनुकूल करून घेता येतो ना. तुम्हाला जो पक्षी मिळालाय जो तो रूल करतोय, मग मी एवढे मंत्र वगैरे हे जे सांगितले ना, तर तुम्ही ते करून जा. तुमच्या हो. पक्षाचं म्हणजे जप करून जा. त्याच्यानंतर ह्याला यंत्र पण आहेत, लागल्या तर मी नंतर दाखवेन. तर ते त्या यंत्रांचा पण उपयोग करून जा. जसं आपण जातकाला पारंपरिक मध्ये म्हणजे त्याची ग्रह दशा अनुकूल नाहीये तर आपण त्याला सांगतोच की नाही, की तू तुझा हा ग्रह इथं बसलाय म्हणून तो तुला त्रास देतो किंवा व्हॉट एव्हर काय. तर मग आपण त्याला ज्या राशीत बसला त्या त्या राशी स्वामीचं म्हणजे मंत्र करायला सांगतो की नाही, किंवा दान हो. करायला सांगतो, किंवा यंत्र असं ठेवायला. म्हणजे हे हे कारण ऍज अ ऍस्ट्रॉलॉजर म्हणून आपल्याला रेमेडी हवेतच. आपण तो आला लागतातच. आपल्याकडे आणि आपण त्याला सांगितलं तुला हा आजार झालाय, आता बघ तू तुझं काय काय. हम्म. असं नाही ना, आपण डॉक्टर आहोत, मग आपल्याला त्या आजारावर उपाय पण द्यायला हवेत. ठीक आहे, आपण उपाय दिले, त्यांनी नाही केले, त्याला रिझल्ट नाही आला, दॅट्स म्हणजे हिज ऑर हर प्रॉब्लेम, बरोबर आहे ना. त्याची पण डेस्टिनी. हा, हो ना. पण आपण द्यायला हवेतच ना, आणि ते आपण देणार सुद्धा ना. होय. थँक्यू. वेलकम. नमस्कार मॅडम, मी एक विचारू का? नमस्कार हो, एकेकाने बोला 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 विजय हा, मॅडम. मी कवठेकर हा बोलते. हा मॅडम, समजा आता आपला पक्षी आपल्याला समजा एखादं काहीतरी काम करायचंय, खूप महत्वाचं आहे, ते करायलाच पाहिजे हा. त्या वेळेला, हम्म. म्हणून आपण गेलो विचारायला. पण आपला पक्षी समजा जर डाईंग मध्ये असेल हा हा. त्यावेळेला होय. किंवा स्लीपिंग मध्ये, तर आपण मग त्याच्या मित्र पक्षाचा आपण हेल्प घेऊ शकतो का? म्हणजे त्याचा जो मित्र पक्षी आहे हो. त्याचा आपण रंग वापरून म्हणा किंवा त्याचं हे हा, करून असं करू ऐका ना, शकतो ना? हो हो, हा नक्कीच करू शकतो. पण त्याचबरोबर जरी आपला पक्षी ओरिजिनल म्हणजे जो आपल्याला जन्मतः मिळालाय, हा. तर त्याचं सुद्धा बर. तुम्ही, मी हे मंत्र दिलेत ना, त्या रेमेडीज करा. हो. मग ते हा हा. म्हणजे मी ते शेप सांगितले, त्या शेप मध्ये तो बीज मंत्र टाका. किंवा मी त्यांना तत्व बर. पण सांगितलेत ना, तर त्या हो हो तत्वांचा हो आपण त्या म्हणजे त्या तत्वाबरोबर मी तुम्हाला थोडंसं ते चक्र पण सांगितले. त्या हो. चक्रावर म्हणजे तुम्ही हे काय करायचं, कॉन्सन्ट्रेशन करून जा. म्हणजे मग ओके. हा. याचा उपयोग आपण त्याच्यासाठी ना, म्हणून मी सुरुवातीलाच करू काय शकतो, म्हटले, बरोबर. की वेळ आपल्याला अनुकूल नाहीये हे दिसतंय, हा. पण ती हो. आपल्याला आपल्या अनुकूल कशी करून घ्यायची. असं वेळ तर आपल्यासाठी थांबणार नाहीच आहे ना. पण हम्म. ज्यावेळेस आपण थांबू केव्हा शकतो, की आपल्या पक्षानुसार तो रूल केव्हा. पण आपल्याला काही वेळेस इंटरव्ह्यूला जायचं एखाद्याला, किंवा कुठं प्रवास करायचा आहे, ती गाडी थोडीच आपल्या वेळेप्रमाणे आपल्याला ती त्याच्याच वेळेला निघणार की नाही. आणि ती ज्या वेळेस निघणार समजा, त्यावेळेस आपला पक्षी तुम्ही म्हणता तसं डाईंग अवस्थेत आहे, तर मग आपण हम्म. या रेमेडीजचा तिथे उपयोग करू शकतो. म्हणजे असं मला वाटतं ओके. बरं का. तुम्ही पण सगळ्यांनी हा अभ्यास करा. तेच. आणि हे हे कसं आपलं चर्चासत्र आहे. मी हो. अगदी म्हणजे जे सांगितलं ते असं हे नाही, तर तुम्हाला पण त्याच्यात काही वाटलं तर आपण म्हणजे सांगायचं की मॅडम आपण असं पण करू शकतो. मला अगदी आनंदच होईल म्हणजे. म्हणजे तेच ना, नमस्कार म्हणजे मित्र मॅडम. पक्षाचा त्यावेळेला समजा तो रुलिंग मध्ये असेल हा एखादा मित्र पक्षी, हा. तर त्याचा आपण घेऊ शकतो ना मदत, होय नाही होय, का? नक्की नक्की. त्याचा रंग वापरू शकतो, त्याच्या हो, रंगाचे कपडे घालू शकतो घालू किंवा शकतो. नाही ती असं ती करू शकतो. दिशा पण त्या मी दिशा पण हा, तुम्हाला दिशा, ती दिशा सांगितल्यात ना. बरोबर आहे. तर हा. दिशा म्हणजे हो हो. दोन चार गोष्टी मी असं तुम्हाला सांगितल्यात ना, त्या तुम्ही यूज करू हो शकता. हो. हो. हा, बोला. ओके ओके. हा, झालं थँक्यू ना तुमचं, थँक्यू मॅडम. सरोज मॅडम बोला. हो मॅडम. खूप छान तुम्ही सगळी माहिती एकदम व्यवस्थित खूपच छान दिली. हा. म्हणजे दिशा, त्याची किती टक्केवारी त्या उत्तराचा म्हणजे हम्म. ज्यावेळी प्रश्न असेल त्या प्रश्नाची टक्केवारी सुद्धा म्हणजे आपल्याला किती टक्के फळ मिळू शकतं हे सुद्धा कळलं. मृत अवस्थेत असेल तर आपण तो विचारात घेऊ नये. म्हणजे नाही. शासन करता ग्रह किती ऍक्टिव्ह असेल, तो जो ऍक्टिव्ह असेल तो वेळ तो पिरियड जसं आपल्याला त्या चार्टमध्ये वेळ पण आहेत. होय होय. तर त्या सगळ्या मंत्र, बीजमंत्र, पुन्हा दिशा, त्या सगळं तुम्ही एकदम व्यवस्थित इत्थंभूत माहिती दिलेली आहे. खूप छान मॅडम. आणि खूप सुंदर झालं हे आजचं सत्र. तरी पण मी म्हणजे सगळ्यांना सॉरी म्हणते. आतापर्यंत मी माझा आवाजाचा रिदम कमी करायला म्हणजे स्पीड बघते, पण मला ते का माहिती नाही, शक्य नाही होत मे नाही. बी. हो मॅडम, पण ते लेक्चर टाका म्हणजे मग सगळ्या परत परत ऐकायला हो मिळेल. हो, नाही आणि मॅडम ऐका ना, तुम्ही ते टाकणार ना सर. यंत्र दाखवणार होतात ना, यंत्र पण प्लीज यंत्र पण हे करा, हा, जरा ऐका ना शो ऐका. करा.
मी आता यंत्र दाखवतीये तुम्हाला. पण मग हो आता हो मला वेळ झालाय. मग आता आपण म्हणजे इथे जास्त आता मी काही बोलत नाही असं मी म्हणते. मी तुम्हाला हो हो चालेल हे तर दाखवलं चार्ट. मी आपले चालेल. पक्षी पण दाखवते गंमत म्हणून. चला आता आपण थोडं हो आनंदी हो आनंद हो होऊया आता. खूप हो आनंद झाला. खूप खूप छान मॅडम. खूप धन्यवाद तुमचे. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. काय धन्यवाद नाही. सगळे आपण सारखे, तुम्ही पण सगळेच छान. एक छान ऐका ना, मस्त झालं एकदम. सरांचे सगळे विद्यार्थी मी असं समजते की एका हो लेवलचे हो इन द मॅडम सेन्स ते तर सगळे आहेच. एकदम एकदम पायलट झालेत माझ्या भाषेत. मी सरांना नेहमी सांगते अहो तुम्ही आम्हाला साधी गाडी बिडी शिकवायला नाही, म्हणजे चालवायला शिकवलंय, तुम्ही सगळ्यांना पायलट बनवलंय. आणि ज्याला जितकं स्काय इज द लिमिट फॉर इच अँड एव्हरी वन. हो हे बघा, खूप खूप छान. हम्म. ते मला क्रॉप पण करायला वेळ नाही मिळाला. मी अगदी इथं येईपर्यंत हे करत होते. मला घाई खूप झाली ना. काल मला म्हणजे हे झालं ना, म्हणजे सर म्हणाले घेता का मॅडम. पण मग मी पटपट 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 आता घेतलेला होता. पण परत अजून तुम्हाला काय ऍड ऑन करता येईल मला जास्त, तर मग मी प्रयत्न केला माझ्या परीने. किती सक्सेस झाला नाही तुम्ही नंतर बघा. खूप मॅडम खूप पण 100% तुम्ही प्रयत्न ऐका ना, खूप छान हे यशस्वी सगळं प्रयत्न लावून तुमचा. बघा. माझं म्हणणं आहे हे सगळं लावा, आपल्या हो घरची हो झाडे मॅडम बघा. नक्कीच आणि नक्कीच. सगळं, आणि होय. तुम्हाला ज्यावेळेस तुम्हाला अनुभव येईल. मी एवढं असं ठासून ठासून का सांगतेय, कारण मी बघितले आमच्याकडचे कोंबडाचे लोक बघितले, आमच्याकडचे म्हणजे घरात आपल्या असतात ना, मोर आहे, कोंबडा आहे, हो घोगड हो आहे, बरोबर. उंदराण आहे, हो सगळे सगळेचे सगळे आहेत. आपल्याला पटकन तो पक्षी छान. जेव्हा आपण वाचायला लागतो ना, लगेच ती व्यक्ती घरात तू येते खाणार आहे का लक्षात. सोनू? नॉट ओन्ली आपल्या घरातली, सोनूचं गोड आसपासची असतं सुद्धा. ग. हो तुझं आजूबाजूचे पण किंवा आपल्या ह्याच्यातले पण. हो, लगेच लक्षात हो येते. मॅडम. म्हणजे इतकं मजा वाटते असं. आपण सरांनी म्हणजे एवढे उपकार केलेत हो ना. आपल्या आता देशनी म्हणजे घेऊन. जेवढं जेवढं समजत जाईल तेवढं जास्त मजा येते अजून. होय होय होय. निरीक्षण पण वाढतं आपलं मग. वाटतं. आता तर ह्याच्यामुळे अजूनच तुम्ही खूप छानच हे केलं. नाही, मी काही छान नाही, आणि मी अजून सर सगळं ऍडव्हान्स हे मध्ये सरांना. घेणार तर मॅडम अजून छान छान येणार आपल्याला. होय होय म्हणजे सर तर अजून घेणारच होय आहेत. ना. खूप छान. सरांचे तर म्हणजे ऑलवेजच धन्यवाद. त्यात काय त्याला तो शब्दच कमी आहे. हो ना हो ना. नाही नाही, तर मी कधी अं, सुद्धा विचार केला नव्हता की ज्योतिषशास्त्र आणि मी एवढ्या डेप्थ मध्ये, म्हणजे मला आवडायचं खूप, नो डाऊट. आमच्या घरात पण काही ज्योतिषी आहेत. पण मी असं म्हणजे एवढं करेल की माझं काय तन मन धन विसरून फक्त ज्योतिष आणि ज्योतिष, तर हे मला स्वप्नात सुद्धा कधी वाटलं नव्हतं. मी बोलू मॅडम? मॅडम तुम्ही हो, खूप बोला बोला छान गायकवाड मॅडम, माहिती बोला. सांगितलं आणि खूप आम्ही गुंगून गेलो होतो तुमचं सगळं ऐकण्यात. खूप छान आणि खूप चांगली माहिती मिळाली आम्हाला. धन्यवाद धन्यवाद तुमचे, सरांचे आणि सगळ्यांचे. सरांचेच मॅडम, माझे नाही. थँक्यू. मी मनाली नाईक बोलते. मॅडम तुमचं लेक्चर खूप छान झालं. खूप चांगली इत्यंभूत माहिती दिली तुम्ही. धन्यवाद. थँक्यू. मॅडम, बोला. हा, आता मी काही अभिप्राय असा देणार नाहीये, पण आजची माहिती तुम्ही जितक्या संपृक्तपणे दिली, थोड्या अवधीमध्ये भरपूर माहितीचा साठा तुम्ही आणलेला होता आणि तेवढा तुम्ही घडाघडा उचलात. त्यामुळे विद्यार्थ्यांना इतकं तर निश्चित कळलं की पंचपक्षीच्या अंतर्गत आपल्याला एवढ्या कंगोऱ्यांनी अभ्यास केला, तर पंचपक्षी हा सुद्धा विषय निव्वळ तेवढ्या माहितीवर आपण जातकाला त्याच्यावरून मार्गदर्शन करू शकतो. होय इतकी माहिती तुम्ही आज सगळ्यांच्या निदर्शनास आणून दिलेली आहे. तेव्हा आणि काल पण मी हे करताना विचारलं होतं की उद्या कोण बोलणार आहे, तोपर्यंत डिसाईड नव्हतं झालं आणि नंतर होय. तुम्ही एवढ्या अल्पावधीमध्ये एवढी पुष्कळ माहिती तुम्ही साठवण करून लोकांना सांगितली. आणि त्यातला एक महत्वाचा मुद्दा मी उद्धृत करू इच्छिते इथे, की प्रत्येकाला इतकं तर गायडन्स मिळालं की आपल्या कोणत्या चक्रावरचं बीज होय इथे तुम्ही जवळ बाळगलं किंवा त्याचा उच्चार केलात आणि त्याच्या साईन मध्ये तो हे केलं, होय. तरी सुद्धा त्याच्या आपल्या जवळ ठेवण्याने सुद्धा तुमचा तो जो वेळ आहे तो जर योग्य नसेल तर तो योग्यतेकडे येऊ शकतो. होय हा जो पॉझिटिव्ह म्हणजे तुमचं हे नेचरच आहे पॉझिटिव्ह सगळं सांगण्याचं. म्हणजे आम्ही टॅरोट शिकतानाही बघितलं होतं, कुठलंही कारण काढलं तरी ते पॉझिटिव्हच येत असतं. हे होय सिम्पटमच असं आहे
की तुमचा मुळातच पिंड पॉझिटिव्ह कडे जाणार आहे. त्यामुळे ह्या ज्या गोष्टींची तुम्ही सगळी म्हणजे तत्व कोणतं आहे, त्याच्यानंतर राशी कोणते आहे, त्याचं अक्षरामध्ये सामावलेला स्वर कोणता आहे आणि त्या स्वरावरून पक्ष कोणता कसा डिसाईड करायचा, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने सगळ्या विद्यार्थ्यांना क्लू दिलेला आहे. तेव्हा निश्चितपणे आम्हाला तुमचं लेक्चर दोनदा तीनदा ऐकायला भाग पडणार आहे, हे निश्चित. तेव्हा या सगळ्या दृष्टीने तुमचं मी पुन्हा खूप खूप कोटी 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 अहो नाही हो मॅडम, तुम्ही धन्यवाद. माझ्यापेक्षा मोठे आहात, मला आशीर्वाद द्या. खरंच चांगलं झालं. आणि विशेष म्हणजे असं की तुम्ही पण अभ्यास करा, पुन्हा पुन्हा पुनरअभ्यास करा, तेव्हा आपल्याला एखादा विषय साध्य होतो असं सुचवणार तुमचं होतं. तर हे निश्चित चांगलं आहे. धन्यवाद मॅडम. धन्यवाद सर. बोला बोला सर. मॅडम नमस्कार. बोलू का? बोलू? होय होय, बोला बोला. तुम्हाला नमस्कार, सरांना नमस्कार, मला सगळ्या आशीर्वाद मॅडमना दळवी सर, नमस्कार. तुम्ही पण मोठे आहात माझ्यापेक्षा, आशीर्वाद द्या. नमस्कार नाही, तुम्ही जाणारी पण आमच्यापेक्षा मोठे आहात. अहो नाही नाही, असं नाही असं नाही. बरं, चव्हाण मॅडम नमस्कार, हळदणकर मॅडम नमस्कार. आम्हाला फार आनंद वाटतो की तुमच्या या समूहात ऐकत बसायला लागतं, अगदी मग्न होऊन जातो आम्ही. आणि आजचा जो क्लास तुम्ही जो घेतलेला आहे, म्हणजे काही चर्चात्मक म्हणतो ना आपण, तसं एक चर्चात्मक घेतला तुम्ही. पण एवढं अति सुंदर घेतलं की खरंच असं वाटलं होतं आमच्या आजूबाजूला काहीतरी पक्षी बसलेले आहेत ना आमच्याशी बोलतायत. मी असा आहे, मी तसा आहे, मी असं आहे. म्हणजे ते मांडण्याची आणि अभ्यासू वृत्तीने इतकी सखोल केली की माझ्यासारख्या ढ विद्यार्थ्यांना तर कळलं असं मी म्हणेन. असं म्हणेन मी. आणि अतिशय आनंद वाटला मला. आणि बाकी देखील क्लास आपल्या सगळ्या मॅडम अतिशय सुंदर घेत आहेत. पोद्दार मॅडम आहेत त्या, कुलकर्णी वगैरे. खरंच मला सरांचा एक पुढे पायंडा चालवण्याचा तुम्ही हा जो घेतलेला आहे, पूर्ण वस्ता घेतलेला आहे. ऐका, तुम्ही नाही दळवी सर, मध्ये तुमच्याशी हे करते, आपण सगळे म्हणायचं, तुम्ही नाही. आम्हाला अपेक्षा आहे तुमचा पण वस्तूवर छान अभ्यास आहे ना, तुम्ही पण एखादं लेक्चर घ्या ना, आम्हाला आनंदच होईल. घेऊ. पण मला अति सुंदर वाटतं आणि ऐकायला अतिशय मधुर वाटतं. म्हणजे तुम्ही जसं मोराचं वर्णन केलं, मोर दिसल्यानंतर अतिशय आपल्याला प्रसन्न मन होतं, तसं आम्ही क्लासला येऊन तुमचे आवाज ऐकून देखील आपल्याला प्रसन्न वाटतं, एनर्जी येते पूर्ण. कारण तुमच्याकडनं ज्ञान, अति प्रगल्भ ज्ञान आमच्यापर्यंत पोहोचतं. असंच देत चला आणि यात आमचं भाग्य राहू द्या. जे काय आयुष्य आहे ते तुमचं जे काय ज्ञान आहे ते आमच्यापर्यंत पोहोचेल असं मी ईश्वराकडे अपेक्षा करतो. आणि सगळ्या मॅडमचं, सगळ्या आमच्या ताईंचं मी अतिशय मनापासून आणि सरांचं अतिशय मनापासून मी त्यांचा ऋणी आहे की अशा ठिकाणी आपल्या लोकांना त्यांनी जे काही क्लासमध्ये काय शिकवतात ते कुठेही मिळणार नाही. मी आज एवढे वर्ष त्यांच्याशी जॉईंट आहे आणि ते फक्त प्रत्येक क्लासला मला काहीतरी नवीन ऐकायला मिळतं. हे असं आपल्याला कुठे आयुष्यात मिळणार नाही. आपलं भाग्य आहे. त्यामुळे सरांचं देखील मी फार फार आभारी आहे. सगळ्यांचा आभार आहे. धन्यवाद. ओके, धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद सर. त्या राऊत मॅडम काहीतरी बोलतायत. हो, त्या बोला ना मॅडम. मी आता शेअरिंग काढू का? मॅडम नमस्कार. नमस्कार मॅडम, तुमचं लेक्चर ऐकताना नेहमीच म्हणजे तुमचा आवाज ऐकताना अगदी मायेची ऊब म्हणतात ना, त्या आवाजात अशी जाणवते. आणि तुम्ही जे शिकवता ना, ते शिक्षकी तुमचा जो पेशा होता, त्याच्यामध्ये असं वाटतं की तुमच्या वर्गातले प्रत्येक जण डिस्टिंक्शन घेत असतील. कारण आमच्यासारख्या बँक बेंचर्स ना, की जे कमी व्यक्त होतात, त्यांनाही तो प्रत्येक मुद्दा कळला पाहिजे. ही तुमची तळमळ आहे ना, ती खूप छान आणि खूप सुंदर लेक्चर झालं. थँक्यू मॅम. थँक्यू. आणि मला परत परत सगळ्यांना तुम्हाला सांगायचं, आपल्याला स्वतःला इतकं अंडर एस्टिमेट करू नका. मॅडम मगाशी ते दळवी सर, मला वाईट वाटतं मग असं की मी विद्यार्थी, तुम्ही पण आता बॅक बेंच, असं नाही. देवानी आपल्याला प्रत्येकाला काही ना काही दिले, फक्त ते शोधा की काय मला दिले. जे मला असेल ते तुमच्याकडे नाही, पण जे तुमच्याकडे आहे ते माझ्याकडे पण नाहीये ना. पण आपल्याला रिकाम्या हाताने त्यांनी कोणालाच पाठवलेलं नाही. एकदा ते आपल्याला शोधता आलं आणि मग त्याचं मल्टिप्लाय करता आलं, त्याचं इम्प्लिमेंट करता आलं की मग म्हणजे प्रत्येक जण, नॉट ओनली मी, सगळे जण, सगळ्यांना स्काय इज द लिमिट आणि सगळे एकदम उच्च ह्याच्यावर जाऊ शकतात. असा म्हणजे माझा एक काय म्हणायचं स्वतःला असं मला वाटतंय. म्हणजे कारण आपण सगळे हे त्याचेच आहोत ना, तर तो असं देताना कमी जास्त नाही देत, प्रत्येकाला काहीतरी देऊनच पाठवलेलं आहे ना.
थँक्यू. थँक्यू धन्यवाद मॅम. मॅडम, धन्यवाद. फार सुंदर झालं. धन्यवाद मॅडम. खूप खूप सुंदर झालं लेक्चर आजचं. Yes. थँक्यू थँक्यू मॅडम. सो मच. थँक्यू फार सर. छान, फार थँक्यू छान. मॅडम, खूप खूप पुढे छान झालं. थँक्यू मॅडम. खूपच सुंदर झालं. मॅडम तुमच्या एनर्जीला सलाम आहे आमच्या सगळ्यांचा. अरे थँक्यू. वा. पोद्दार थँक्यू मॅडम, मॅडम. खूप दोन शब्द सुंदर झालं तुमच्याकडून. लेक्चर. हो सर. सर आधी मी म्हणजे तुमचे तर आभार मानतेच, पण त्याचबरोबर मॅडमचे पण खूप खूप आभार. मॅडम तुमच्या एनर्जीला खरोखरच आम्ही नतमस्तक आहोत. काय एनर्जी आहे, म्हणजे आम्हाला पण असं वाटलं बापरे, अजून म्हणजे आम्ही इथे कुठेच नाही. तुमची एनर्जी अफलातून होती आणि प्रत्येक शब्दागणिक म्हणजे मी किती देऊ आणि किती नाही अशी तुमची जी तळमळ होती, ती तळमळ मात्र खरोखरच अगदी वाखाणण्यासारखीच होती. म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये प्रत्येक पक्षाच्या संदर्भातली त्याची दिशा, त्याची स्ट्रेंथ, त्याच्या कुठल्या क्वालिटीज आहेत, नंतर मंत्र कुठला पाहिजे, अशा कितीतरी गोष्टी तुम्ही इतक्या भरभरून दिल्या, म्हणजे खूप छान वाटलं. आणि नेहमी एक तुमचा पॉझिटिव्ह ऍटिट्यूड जो आहे प्रत्येक ह्याच्यात, की स्वतःला कधी अंडर एस्टिमेट करायचं नाही, प्रत्येक वेळेस स्वतःला मोटिवेट करायचं, आणि अगदी एखादी निगेटिव्ह गोष्ट असली तरी त्यातून पॉझिटिव्ह काय पाहायचं आणि कसं पुढे त्याला ओव्हरकम करायचं, हे मात्र तुम्ही नेहमीच सांगता. आणि आजच्याही तुमच्या लेक्चरमध्ये आम्हाला ते जाणवलं. म्हणजे खूप ही गोष्ट अगदी तुमच्याकडनं शिकण्यासारखी आहे. त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या, पण त्यामध्ये मला एक गोष्ट खूप छान वाटली, ती म्हणजे स्वर. असं पटकन तो स्वर म्हटला की आपल्याला तो पक्षीच लक्षात येतो, आणि ती माणसं अशी पटापट अशी नजरेसमोर फिरत गेली की हा हा स्वर आहे तर ती व्यक्ती. मग आता त्याच्यामध्ये जर म्हणजे इव्हन मी जन्माच्या पॉईंट पण विचार केला की जर ओरिजिनली जन्म कृष्ण पक्षात आहे किंवा काय, तर त्यासाठी देखील त्या व्यक्तीचं जर नाव ते असेल तर ते देखील लागू पडतं, आणि ते देखील तिथे प्रूव्ह होतं. असं म्हणजे एक माझ्या पाहण्यामध्ये एक असं मी म्हणजे तुम्ही सांगत असताना मी ते लावून बघितलं, तर ते खरोखरच जाणवलं. आणि म्हणजे मला एक असं म्हणायचं मॅडम की ठीक आहे, मी असं खूप वेळा असं सांगत नाही, पण आज मात्र म्हणावं असं वाटतं मला की आपला हा ज्योतिष शास्त्रीचा हा एक दरबार आहे, आणि याच्यामध्ये ज्ञानाचे राजे म्हणजे आपले देवारे सर आहेत, आणि त्याच्यामध्ये हळदणकर मॅडम, तुम्ही, परत देशमुख मॅडम, परत हे शिंदे सर, दळवी सर, हे म्हणजे अगदी नवरत्न आहेत सगळे. आणि आम्ही सगळे विद्यार्थी की जे आम्ही इथे ज्ञानाची शिदोरी म्हणजे एक 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 आमच्या शिदोरीत भर पडते, आम्ही सरांची सगळे म्हणजे प्रजा आहोत, आणि असेच आमच्या ज्ञानाच्या ह्याच्यामध्ये भर टाकत राहा, आम्ही शिकत राहू. खूप सुंदर झाला मॅडम, खूप छान. थँक्यू मॅडम. थँक्यू. मॅडम नाही, तुम्ही फार पण छान. आहात. तुम्ही सर तर एक मुकुट एक आहात, मुकुट मॅडम, नुसतं हे नका म्हणू. हा. सर बोला बोला. बोला. मी फक्त तुमचं लेक्चर तर खूपच छान झालंय, पण मला जी थोडीशी आणखी एक माहिती आहे ते मी सांगू का? सांगा. हो हो, सांगा ना. हा वल्चर जो आहे गिधाड, हा. गिधाडावर 8 आणि 10 या अंकाचा अंमल आहे. होय. नंतर घुबडावर 20 किंवा 100, कावळ्यावर 5 आणि 1 लक्ष, आणि कोंबड्यावर 12 किंवा 1,000, किंवा आहे हं. हम्म, आणि मोरावर 16 किंवा 3. हम्म. हम्म. ऐका ना, वनिता पाटील मॅडम, ते मी हे केलंय, वाचलं होतं, पण मी सरांकडे मला त्याच्या संदर्भात बोलायचं होतं, कारण ते न्यूमरल्स म्हटले ना. पण मग आपण इथे कसं सगळं सांगताना हाऊ टू यूज, म्हणजे हे हे आकडे आपण कशासाठी, कोण म्हणजे ते दिसते स्टॉक तुला? मार्केट किंवा काय आपल्याला इथे उल्लेख करायला नाही आवडत ना तो. तर ते म्हणजे व्हाय हे न्यूमरल्स आहे नो डाऊट, पण त्याचा थांब, यूज चप्पल घालते. हा हा कसा करायचा, असं ह्याच्यासाठी मी थांबले होते. म्हणजे मी प्रश्न प्रश्न कुंडलीमध्ये आपण वापरू शकतो ना त्याला. हा, पण म्हणजे कसा अं, प्रश्न कुंडलीतच वापरणार सगळं, नो डाऊट, पण पण आता कसा. समजा एखादा काही प्रश्न असेल, हा तर हा जर आला तर त्याच्या रिलेटेड प्रश्न म्हणजे काही आपल्याला समजा किती काहीही वस्तू वगैरे याच्याशी रिलेटेड प्रश्न असेल, तर तिथे आपण हा वापरू शकू ना, असं मला वाटतं, माहिती नाही. मला कसं त्याच्या संदर्भात जास्त हे नाही सापडलं ना. म्हणजे मी कसं जेव्हा तुम्हाला काही सांगणार किंवा कोणाला पण, तर माझं स्वतःचं 100% तिथे समाधान झाल्याशिवाय मी म्हणजे मला असं वाटतं की म्हणजे मला
नाही ते मी हे काय इथंच आता मी तो नोट डाऊन केलंय मी आता तुम्ही बोललातच तर मी नंतर लेक्चर झाल्यावर पण आता वेळ होईल सरांशी मला बोलायचं होतं की सर हे हाच मुद्दा मला क्लिअर करायचा होता म्हणूनच मी हे आता हो हो चांगलं नाही छान आहे नो डाऊट त्याच्याबद्दल ते बरोबर. न्यूमरल्स आहेत मी मागच्या वेळेस मी घेता घेता थांबले पण मग परत सर कसे बिझी असतात आणि मग कधी बोलायचं कारण मी ते खूप असं शोधण्याचा प्रयत्न केला की म्हणजे हे एक्झॅक्टली म्हणजे हाऊ म्हणजे त्यांचा आपण हे कसं करणार आपल्या काय म्हणायचं कुंडली वाचनाच्या ह्याच्यात तर मग मला ते हे नाही तुम्ही सांगितलं छान झालं नो डाऊट काही नाही छान थँक्यू मलाही हाच प्रश्न होता की ह्याचा संबंध कसा पण मला असं वाटलं की या प्रश्नकुंडलीमध्ये एखाद्या वस्तूचा संबंधी प्रश्न असेल किंवा जिथे काही न्यूमरल्स रिलेटेड काही क्वेश्चन असेल तिथे आपण वापरू शकतो का असंच मला म्हणून मी सरांना विचारलं होय कारण हे जास्त आपल्याला हे शास्त्र म्हणजे मुहूर्त आणि प्रश्न कुंडलीलाच म्हणजे आपण हे करणार ना म्हणजे असं जास्तीत जास्त असं पण प्रेडिक्शन पण देऊ शकतो नो डाऊट आता सर आपल्याला 1-2 क्लास मध्ये सरांनी सगळं आज मी एक कुंडली पण हे केली होती पण आता खूप वेळ झाला ना की म्हणजे ते कशी आजचीच मांडली होती कसे पक्षी आलेत मग आपण त्याप्रमाणे ते जातकाला काय काय मिळू शकतं कसं मिळू शकतं गिधाड आला तरी तो मिळणार नो डाऊट पण थोडेसे अप्स अँड डाऊन हा पण म्हणजे पॉईंट त्याच्यात आलाच ना मोर आला अगदी इझिली सहजासहजी सगळं मिळेल कोंबडा जर व्यक्ती म्हणजे हे असेल उद्योजक तर अजून मोठा होईल म्हणजे नोकरीत असेल तर तो फार सीईओ डायरेक्टरच्या लेवल पर्यंत पण जाईल असं हा बरोबर थँक्यू मॅडम छान खूप झालं छान मला काय आवडलं हे म्हणजे हे वापरून आपण इतकं आता मी आज जरी काल सरांनी सांगितलं आज केलं तर माझ्या जवळजवळ 8 दिवस डोक्यातनं हे पक्षी काही जाणार नाही मी त्यांना साधे पक्षीच नाही म्हणत मी त्यांना प्रत्येकाला म्हणजे दीज आर डिवाइन बर्ड्स डिवाइन 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 दॅट्स इट सांगितलं छान एकदम छान समजतोय हा विषय थँक्यू धन्यवाद मॅडम धन्यवाद थँक्यू सगळ्यांतर्फे मी तुमचे आभार मानतो आणि फार उत्तम झालं पुढच्या वेळेला कोणाला व्याख्यान घ्यायचं असेल तर त्यांनी कृपया संपर्क करावा आणि आपला हा क्लास प्रत्येकासाठी आहे